नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. माझा कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र, चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चित्रे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार. शेती म्हणजे आदबट्ट्याचा व्यवहार ही जणू आपल्याकडे आता म्हण बनली आहे. शेतीच्या समस्या म्हणजे न संपणाऱ्या समस्या असा जणू राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांचाही समज झालाय. पण हे सगळे समज मोडून काढायचे असतील तर गरज असते चाकोरीच्या बाहेर जाऊन थोडासा विचार करण्याची आणि थोडीशी रिस्क घेण्याची. आणि या सगळ्याला वर्षानुवर्षाच्या मेहनतीची जोड मिळाली तर काय दैदिप्यमान यश मिळू शकतं याचं एक उदाहरण आज माझा कट्ट्यावर आपल्या भेटीला आले. नाव आहे दादा गांगुर्डे. दादा, आपलं खूप खूप स्वागत माझा कट्ट्यावर. नमस्कार. नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवड तालुक्यातल्या सोग्रस गावात दादांचा जन्म झाला. तेव्हा नाव श्रीकृष्ण गांगुर्डे म्हणून ओळखलं जात होतं, पण त्यानंतर त्यांची ओळख बनली दादा गांगुर्डे. दादांनी शेतीचं शिक्षण घेतलं, मग शेतात राबायला सुरुवात केली, पण शेतीत यश काही मिळालं नाही. मग कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि इथेच त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. 1993 साली सुरू झालेला हा प्रवास आज अवी ब्रॉयलर्स नावाचा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनलाय आणि हजारो कुटुंबांचा आधारही. 1000 कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल करणाऱ्या या उद्योगाची वाट सोपी मात्र कधीच नव्हती आणि म्हणूनच ती आज तमाम महाराष्ट्रासाठी एक यशोगाथा बनली आहे. आणि हीच यशोगाथा आपण आज दादांकडूनच जाणून घेणार आहोत. माझा कट्ट्यावर गप्पांना सुरुवात करूया. दादा, आपण श्रावण महिन्यात आहोत आणि आपण बोलतोय अंडी, चिकन, कोंबड्यांबद्दल. पण मी तुमच्याबद्दलचं जेव्हा वाचत होतो तेव्हा भारतातल्या अग्रगण्य अशा पोल्ट्रीमध्ये आता तुमचा समावेश झालेला आहे आणि अगदी शून्यातनं तुम्ही त्याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे माझ्या मनात खूपच उत्सुकता आणि कुतूहल, माझी खात्री आहे सगळ्या महाराष्ट्राच्याही मनामध्ये असेल की सुरुवात तुम्ही किती कोंबड्यांपासून केली होती? 2500 पक्षी दरमहा. आणि आज दिवसाला माझ्या मते तुम्ही 1 लाख प्लस कोंबड्या रोज विकताय. तर हा अद्भुत असा जो सगळा प्रवास आहे तुमचा. तर म्हणजे हे सगळं कसं घडलं, कशी सुरुवात झाली, हे सगळी आम्हाला त्याची स्टोरी ऐकायची आहे. पण अवी ब्रॉयलर्स हे जे नाव आहे ते अवी काय आहे? हे बघा, माझ्या वडिलांचे मोठे भाऊ हे पायलट होते ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये. ज्या वेळेला भारताचं आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेला आपण एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य पाठवलं. त्यावेळेला हे तरुण होते आणि लग्नासाठी म्हणून घरी आले होते आणि यांना मुलगी बघायला आले होते आणि यांना टेलिग्राम आला की ताबडतोब कलकत्त्याला, त्यांचं हेड ऑफिस होतं, कलकत्त्याला बोलवलं. कलकत्त्यावरनं ते चंदीगडला गेले आणि ते विमान मिस झालं. ते विमान पडलं कुठंतरी. किश्तवार पहलगाम घाटी जी आहे काश्मीरमधली त्यात ते पडलं आणि ते 1980 साली सापडलं. मग ह्या सर्वांचे अंत्यविधी वगैरे करण्यात आले, सर्वांचे नातेवाईक शोधून काढले आणि त्यांना दिल्लीला बोलवलं आणि त्यांना हिरोज ऑफ द स्काईज नावाचा अवॉर्ड देण्यात आला. आणि त्यावेळेला आम्हाला, आमच्या वडिलांना गॅस एजन्सी मिळाली होती आणि त्या गॅस एजन्सीचं त्यांच्या याच्यासाठी स्मृतिप्रित्यर्थ आमच्या वडिलांनी हिरोज ऑफ द स्काईजचं मराठी ट्रान्सलेट केलं. त्याचं नाव ठेवलं आकाशवीर गॅस एजन्सी आणि त्या हिरोज ऑफ द स्काईजचं आकाशवीर. अच्छा. आणि जेव्हा मी पहिला पोल्ट्री फार्म टाकला त्याचं नाव आम्ही आकाशवीर पोल्ट्री फार्म ठेवलं. ज्या वेळेला परत माझ्याकडे एक जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आले होते आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही एक दुसरी फर्म करा, मागची सबसिडी तुम्हाला 6 लाख रुपयाचा मी तुम्हाला लेटर घेऊन आलेलो आहे आणि पुढचे आता आमच्याकडे हे आलेले आहेत, भामरे नावाचे अधिकारी होते, आणि तुम्ही एक पार्टनरशिप फर्म करा तुमच्या बायकोची तुमची आणि बँकेत प्रपोजल टाका, कर्ज घ्या, ताबडतोब मी तुम्हाला 20 लाख रुपये सबसिडी मिळू शकेल. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग काय करायचं? त्याच वेळेला मी दुकानही टाकली होती. जेव्हा माल विकला जात नाही त्यावेळेला मी खाटकाची दुकानं चालवलीत आणि त्या दुकानाला ते पोल्ट्री फार्म, आकाशवीर पोल्ट्री फार्म, ते लोकांना ते पोल्ट्री तर मला ते बदलायचं होतं. त्यावेळेला आमच्या तालुक्याच्या प्लेसला सुद्धा ब्रॉयलर मिळत नव्हता, गावठी कोंबडीच मागायची लोक. बघा ब्रॉयलर काय आहे, मी आपले त्यांना फार्मचे फोटो नेऊन माझ्या दुकानात लावले. म्हटले गावठी कोंबडी उखाड्यावर खाते, किडे कचरे खाते, त्यात साल्मोनेला असतो. हे जे हायजेनिकली ट्रीटेड वॉटर जे असतं, क्लोरिनेटेड वॉटर, चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं खाद्य यायला देतो. मग तेव्हा ते रबरासारखं लागतं. त्यांना समजून सांगायचो की असं नसतं, हे उकळून खूप जास्त कुकरमध्ये घालून शिट्ट्या द्यायचं नाही आहे, हा ब्रॉयलर हा कोवळा आहे आणि याला फक्त उकळत्या पाण्यात टाका तुम्ही, हे तयार होईल. म्हणजे हे एज्युकेशन कस्टमरपर्यंत करायचं आम्ही केलं. मग त्यावेळेला दुकानचं नाव काय ठेवायचं?
मग त्या आकाशवीरचं मी ते शब्द काढले, ए बिंग द फर्स्ट लेटर, व्ही मला त्यावेळेला जे काही कळत होतं की विल वर्क फॉर व्हिक्ट्री, ई फॉर द इंथुजियाझम, की माझं जे काही ऑर्गनायझेशन असेल काय इंथुजियास्टिक असेल आणि एनर्जेटिक असेल, म्हणून 4 शब्द मी AVEE पकडलेत. अच्छा. आणि म्हणजे खरोखरच तुम्ही म्हणजे आकाशवीर तर तुम्ही सगळं म्हणजे पोल्ट्रीचं विश्व जे आहे ते तुम्ही त्यातनं नंतर व्यापून टाकलं. सध्या तुमचा टर्नओव्हर जो आहे तो मागच्या वर्षी 545 कोटीचा होता. यावर्षी आम्ही 750 ते 800 कोटीपर्यंत जाऊ आणि 2025ला आम्ही 1100 कोटी क्रॉस करू. आणि आता सध्या तुमच्याकडं किती लोक काम करतात? साधारणतः 1600 लोक काम करतात. त्यातले आमचे 1200 लोक आमच्याकडे ESIC PF याच्यावरती आहेत आणि बाकीचे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत. म्हणजे 1200 लोक तुमच्या पेरोलवरती आहेत आणि बाकीचे काही कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत. आणि शेतकरी आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आज जवळपास 1800 पेक्षा जास्त शेतकरी आणि त्यांच्याकडे 1,10,00,000 स्क्वेअर फूट एरिया ऑफ शेड, म्हणजे 3-3 हजाराची असेल, कोणाची 10,000ची असेल, अशी 1,10,00,000 जास्त एवढे स्क्वेअर फूट आमच्याकडे आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. आता हे फार सगळे आकडे खूप मोठे आहेत. तर जेव्हा म्हणजे सुरुवात तुम्ही केली असेल तेव्हा असं होऊ शकतं असं स्वप्नात तरी वाटलं नव्हतं? मग काय होतं स्वप्न, काय बघितलं होतं तेव्हा? स्वप्न काय नाही, जे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला चांगल्या प्रकारे आपण कसं रिस्पॉन्ड करू शकतो एवढंच काम मी केलं. शाळेमध्ये वगैरे तुम्ही कसे होता, हुशार होतात? नव्हतो मी. बरं, मग म्हणजे मग कारण असं खेळाडू होतो मी चांगला. मी काय होतं, मी चांदवड 7वीपर्यंत आमच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि त्या केंद्रात मी पहिला आलो होतो. आणि जेव्हा चांदवडच्या तालुका प्लेसला मी जेव्हा 8वीला गेलो, पहिल्या दुसऱ्या दिवशी मी पहिल्या बेंचवर बसायचो पहिले 2-3 दिवस, आणि नंतर मी स्वतःहून माझी जागा बदलत शेवटच्या मागच्या बेंचवर बसायला लागलो. कारण काय शिकवायचे ते मला कळत नव्हतं आणि एक मनामध्ये मग एक असा हे झाला, न्यूनगंड तयार झाला. पूर्वी जो पुढे बसून असा ताट उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचो, त्यानंतर हसायचे लोक, तर मी मागं इंग्रजी व्यवस्थित नव्हतं किंवा बाईक काय असेल, शेवटी मागं बसायला लागलो. आणि मी ठरवलं की आपण कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, की हे शिक्षण हे काही क्षेत्र, मार्क हे क्षेत्र आपलं नाही, आपल्यापेक्षा सगळे हुशार आहेत. मग आपण पहिला नव्हतं, आपण काय करू शकतो, आपण कुस्ती चांगली खेळू शकतो, आपण ग्राउंडवर. मग मी ग्राउंडवर जायला लागलो. मग मी दररोजचे 150-200 जोर काढायचो, 500 बैठका काढायचो. त्याचबरोबर ग्राउंडवरती 4-5 तास राहायचो. कबड्डी मी शाळेकडनं खेळलो, नंतर कॉलेजकडनं खेळलो, युनिव्हर्सिटीकडनं खेळलो, नंतर मी नॅशनलला खेळलो. तर मी कबड्डीचा खेळाडू असल्यामुळे मला वाटतं जी संघभावना आणि जी त्या काळापासून जी तयार झाली, त्यामुळं मला वाटतं आजचं जे काही सक्सेस आहे तो त्या खेळामुळे आहे असं मला वाटतं. पण तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? कारण तुमचे एक काका जर म्हणजे ब्रिटिश एअरफोर्समध्ये होते, तर मग म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या सजग होतं कुटुंब? नाही, माझे वडील M.Com झाले होते. ते आमचे काका जे वारले ते 48 साली, त्यावेळी माझे वडील 8 वर्षांचे होते. अच्छा, मोठे भाऊ होते ते? माझ्या वडिलांचे मोठे भाऊ होते. बरं. आणि ते जेव्हा वारले ते 22-23 वर्षाचे होते, त्यावेळेला माझे वडील फक्त 8 वर्षांचे होते. आणि माझ्या वडिलांचं म्हणजे त्यावेळेला त्यांना काय, आणि ते वारल्यानंतर आमच्या आजोबांनी जो धसका घेतला, त्यांनी मग संसार नाही केला. ते दिवसभर पारावर बसून राहायचे, संसारिक यात गोष्टीत लक्ष घातलं नाही. माझी आजी भयंकर कष्टाळू होती. तिच्याकडे 14 म्हशी होत्या. ती शेण काढायची, ती खवा तयार करायची आणि अल्टरनेट डेला चांदवड तिथनं 10 किलोमीटर होतं. खव्याची पाटी डोक्यावर घेऊन चांदवडला जायची आणि परत यायची सकाळी 7 वाजेपर्यंत. पहाटे 2 वाजता जायची चालती. आणि मग मुलाचा डबा वगैरे करून द्यायची. आमचे वडील जे नाशिकला शिकायला ती कष्टाळू होती. ती मला एकच सांगायची, भाऊ जगामध्ये काम प्यारा आहे, माणूस नाही प्यारा. तेव्हा कामावरती लक्ष ठेवा, तेवढंच मला सांगितलं. त्याच्याकडनं तेवढं शिकलो आम्ही. पण मग हे जे शिक्षण तुम्ही BSc ॲग्री, MSc ॲग्री, हे आपणहून तुम्हाला आतून होतं म्हणून झालं, घरातल्यांचा रेटा होता म्हणून झालं? नाही, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की ज्या ठिकाणी शेतीमध्ये त्यांना अपयश आलं त्या ठिकाणी तुला यश यायला पाहिजे, ते त्यांचं स्वप्न होतं. ते म्हणायचे की एका दाणे 100 दाणे फक्त शेतीत होतात, परंतु तरी शेतकरी अपयशी आहे. आणि दुसरं म्हणजे शरद जोशींचं आणि शेतकरी संघटनेचं जे काही चर्चासत्र व्हायची आमच्या घरात व्हायची, आणि बऱ्याचदा त्या वातावरणाचा परिणाम असेल की शेतीकडे मी हे झालो, आणि म्हणून मी ॲग्रिकल्चर कॉलेजला गेलो. पण मग तुमचं BSc झालं, MSc दापोलीतून केलं तुम्ही? दोन्ही BSc MSc दापोलीतच केले. पण मग म्हणजे मग शेतीच करायची हे तेव्हाच ठरलेलं? शेती करायची, कुठलं MPSC UPSCला जायचं नाही. एक नर्सरी होती तिथं, अमृते अण्णा म्हणून माझे गुरु आहेत दापोलीला गव्याला, त्यांची अमृते नर्सरी आहे. त्यांच्या नर्सरीत मी काम करायचो MSCला असताना. मला एक अनुभवाचा फायदा, आणि त्यांनी पण मला घरच्या मुलासारखं वागवलं
आणि त्यांच्यामुळं मला सर्व बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्यात. पण मग गावी आल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग कुक्कुटपालन कसं आलं? म्हणजे हे ठरवलं होतं का हे अपघाताने आलं? मी ॲक्सिडेंटल PM आहे, म्हणजे पोल्ट्रीमन. पण मग ते कसं झालं? PM पोल्ट्रीमन कसे झालात तुम्ही? त्याच्यामध्ये एक व्यंकटेश्वराचा एक एम्प्लॉई होता, नरेश टेंबरे नाव त्याचं. तो रस्त्याने जात होता, रस्त्यावरती काहीतरी दिसलं त्याला, शेडचं काम चालू आहे. तो माझ्याकडे आला, मी गाईचा गोठा बांधत होतो आणि तो म्हटलं इथे इथं अशी भिंत बांधा, हे करा. त्याप्रमाणे केलं. पुढच्या आठवड्यात परत तो आला, वहिनी काय टोपल्यात आहे, जेवायला वाढा. अगदी घरगुती बोलायला लागला. मग म्हटलं काय गेला आता? म्हटलं गोठा कशाला बांधता तुम्ही, पोल्ट्री शेड बांधा, खूप चांगले पैसे मिळतात. आणि म्हणून मी पोल्ट्रीचे तेच गोठ्याचं रूपांतर ते हेड टू हेड अँड हेड किंवा टेल टू टेल करायचं म्हणून ते आखणी केली 24 फुटाची शेडची. आणि ते त्याच्या सांगण्यामुळे मी ते सरळ ते कोबा करून त्यात पोल्ट्री शेड. नाही, पण इथंपर्यंत कसं झालं? म्हणजे तुम्ही शिक्षण झाल्यानंतर गोठाच बांधायला घेतला? नाही नाही नाही, माझी 3-4 वर्षी शेती केली ना मी. माझी याची द्राक्षाची बाग होती 2.5 एकरची. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी मला उत्पन्नही चांगलं मिळालं होतं. पण नंतर पाणी कमी पडल्यामुळं मी ज्या गावात गेलो ना, ज्या दिवशी मी शेतीवर आलो त्या दिवशी माझ्याकडे टँकरने पाणी प्यायला येत होतं गावात. आणि आजही उन्हाळ्यात आमच्या गावात टँकरने पाणी प्यायला येतं. चांदवड तालुकाचा दुष्काळी तालुका आहे आणि कॅनॉल वगैरे असं काही नाही आहे तिथं. तर द्राक्ष शेतीत काय जमलं नाही. मग कांदे होते माझ्याकडे, 30 एकर कांद्याचा शेतकरी होतो मी. तर कांदे करायचो पूर्ण आणि कांद्यात पण पैसे मिळाले नाहीत. मग काय करायचं? वडिलांनी विचारलं मला, आता किती वर्ष अजून पैसे द्यायचे? वडिलांनी मला 10 लाख रुपये दिले होते, त्यातून मी त्यांना 2.5 लाख रुपये परत करू शकलो. म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षण पूर्ण करून आल्यानंतरच्या 3 वर्षामध्ये वडिलांनी मला 10 लाख रुपये दिले आणि त्यातनं 2.5 लाख रुपये त्यांना परत केले मी. आणि मग ते मला म्हटले की आता काय पुढे, किती वेळेला पैसे द्यायचे तुम्हाला? मी म्हटलं आप्पा आता मजुरांचे पगार करायचे आहेत, हे करायचं आहे, ही साधनं घ्यायची आहेत. ते म्हटलं पण मागचा हिशोब दरवर्षी पैसे द्यायचे का? मी म्हटलं हे बघा, माझ्याकडे डायऱ्या होत्या, मी त्या 3-4 वर्ष डायरीत घेऊन गेलो. म्हटलं हे बघा, हे सगळे हिशोब आहे. मी कॉलेजला असताना पार्ट्या करायचो, कॉलेजला असताना मी पिक्चर बघायचो. इथं आल्यानंतर, शेतीवर आल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून मोटरसायकलला लाईट लावून मळ्यात पोचतो दिवस उगाच्या आधी, आणि दिवस मावळल्यानंतर माझी मोटरसायकल ते लाईट लावूनच येते. आणि एवढं सगळं केलं, तुमच्या स्टोरीमध्ये दम नव्हता म्हणून आपला पिक्चर पडला म्हटलं. आम्ही तर ॲक्टिंग खूप चांगली केली. ते म्हटले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता पिक्चर बुडला ना बुडला, आता नवीन परत स्टोरी लिहा, तूच लिही किंवा एखाद्याकडनं लिहून घे. आणि मी माझा रोल आता बदलतो आणि आय वॉन्ट टू बिकम अ फायनान्सर नाव. मी तुला लोन देईल 5 लाख रुपये, पण अट एवढीच आहे की तू ते पैसे जे आहेत ना, हे बँकेचं पहिले मला एक सँक्शन लेटर घेऊन ये. तुझी क्रेडिबिलिटी काय, तुझं हे काय, बँकेत जाऊन सँक्शन लेटर घेऊन ये आणि ते सँक्शन लेटर मला दाखव आणि त्याप्रमाणे मी तुला पैसे देईल. तुला मॉर्गेज करायची गरज नाही, तुला बाकीचं काही तारण द्यायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त आपलं विश्वासाचं एकमेकाचं नातं जे, आणि ते पैसे मी मरायच्या आत मला परत करायचे. म्हणजे मी सुखासमाधानाने मरेल, नाहीतर मग माझ्या मनाला ती बोचणी राहील की हा कर्ज टाकूनच मेला. शेतकरी कर्ज घेऊन मरतो, पण माझ्या मनाला अशी बोचणी राहील की मी कर्ज ठेवून गेलो तुझ्याकडे, तेव्हा ते मला परत केले पाहिजे तू. म्हटलं हो आपण नक्की करेल. मग मी काय व्यवसाय करता येईल म्हणून मी 2 व्यवसाय निवडले. एक म्हणजे वीट भट्टीचा धंदा आणि दुसरा पोल्ट्रीचा व्यवसाय. आणि या 2,57,300 रुपये वडिलांकडून घेतले मी. त्याच्यावरती पोल्ट्री फार्म आणि वीट भट्टी हा धंदा सुरू केला. वीट भट्टीचा धंदा 1 वर्षाभरात मी पहिले 1च वर्ष केला आणि बघितलं की हा काही आपल्याला होणार नाही आणि पोल्ट्रीचं त्यात मला चांगलं वाटलं, मग पोल्ट्रीचा केला. पण पोल्ट्रीचं म्हणजे कुठलंही नॉलेज नव्हतं मला आधी. जेव्हा मी पोल्ट्रीचे पक्षी आलेत ना, त्या दिवसापर्यंत मी पोल्ट्रीचे पक्षी बघितलेले नव्हते. मी हॉर्टिकल्चरला असल्यामुळे मला ॲनिमल हजबंड्रीचा विषय नव्हता. त्यामुळे पोल्ट्री डिपार्टमेंटला कोंबड्या खाणं सोडून आम्हाला काही माहिती नव्हतं. पण मग म्हणजे आता ही स्वतःची स्टोरी लिहायची आणि आपणच पिक्चर करायचा, डिरेक्ट करायचा आणि आपणच सगळं करायचं, तो फारच मोठी रिस्क होती की ज्याच्याबद्दल आपल्याला फारशी काही माहिती नाही. त्या धंद्यात अशी उडी घेणं रिस्क काय, जो वरती पोहोचलेला असतो ना त्याला खाली पडण्याची भीती असते. जो ऑलरेडी खाली पडलेला आहे त्याला अजून किती खाली पडणार आहे तो. मी तर बॉटमला होतो ना, त्यामुळे मला खाली पडून कुठं पडणार होतो मी. नाही, पण तरीसुद्धा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये मागं की आपण पैसे, आपल्याला वडिलांनी एकदा 10 लाख दिले ते आपण नाही चुकवू शकलो, आता परत आपण पैसे घेतले ते द्यायचे आहेत आणि ते आपण अशा धंद्यात घालतोय की ज्याची आपल्याला पुरेशी माहिती नाही. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कसलीच माहिती नसताना लोक अशा धंद्यामध्ये पैसे घालतात आणि म्हणजे लाखाचे 12,000 करून मोकळे होतात. नाही, ज्या दिवशी मी व्यवसाय टाकला त्यानंतर मात्र मी त्याच्यावरती खूप बारकाईने अभ्यास केला. कारण हे अपयश सगळं मागे होतं. शेतीत काका आपण नुकसान सहन केलं, शेतीमध्ये आपल्याला हे अपयश काय आलं याचा मी कायम विचार करायचो. आणि त्यामुळे पोल्ट्रीमध्ये प्रत्येक पाऊल उचलताना पुढे की का आपल्याला अपयश येते की आपण विकू शकत नाही. शेतीमध्ये पण जे अपयश आलं त्याचे जे कारणं मी शोधले माझ्यासाठी,
ही आपला माल आपल्याला बाजारात नेऊन पैसे परत येईपर्यंत साधारणतः 14 ते 16% कॉस्ट जाते आपली. म्हणजे मार्केटचे खर्च असतील, आडत आहे, हमाली आहे, तिथल्या काटे आहेत, तिथल्या बाकीच्या म्हणजे पद्धती आहेत, याच्यामध्ये 14 ते 16% आणि ग्राहकापर्यंत तोच माल जाताना जे पैसे जातात, म्हणजे एक बाजूला ते मार्केट म्हणजे इकडे पण एक तलवार असते आणि दोन्ही बाजूला कापली जातात. ग्राहकाला पण स्वस्त मिळत नाही आणि उत्पादकाला पैसे मिळत नाही. ही जी मधली व्यवस्था आहे, ह्या मधल्या व्यवस्थेमुळे सगळं शोषण होतं. मी म्हटलं आपण काय करायचं, म्हणून मी दुकान टाकले. जेव्हा बघितलं की आपल्यासमोर माणूस 60 रुपये किलोनी कोंबडी विकतोय आणि आपण त्याला 25 रुपये किलोनी दिलेली कोंबडी ही तो आपल्यासमोर 60 रुपयाने विकतोय आणि आपले 25 रुपये किलोने दिलेले पैसे पण तो देत नाही आहे. ते पैसे पण द्यायला टाळटाळ करतो. एकच नाही, माझ्यासारखे 4 माणसं तिथं होते. माझ्याकडे गुलामभाई नावाचा ट्रेडर होता, ज्याला मी 400-500 पक्षी जे काही उरतात ते दिले होते. मुंबईला 20-2000 पक्षी भरून गेले आणि 300-400 पक्षी उरले होते, त्याला दिले होते. त्या पक्ष्यांचे पैसे पण बघतो तर 4 लोक माझ्यासारखे लाईनीत उभे होते तिथं. आजूबाजूचे ठोंबरे अण्णा होते, संजय जाधव होते आणि सगळ्यांचे पैशाकडे बाकी आहे. मग त्याचं बिझनेस मॉडेल मी स्टडी केलं. हे नक्की काय, हा तर काय सगळं उधारीत घेतोय, सगळं रोखीत विकतोय, हा निगेटिव्ह वर्किंग कॅपिटलवरचा व्यवसाय आहे. मग आपण MSc ॲग्री करून 30 एकरचे शेतकरी मालक असून आपल्या घरी ट्रॅक्टर, गाड्या, घोडी सगळं, मग आपण हुशार की तो हुशार? बिझनेस त्याला कळतो की आपला कळतो? बिझनेस नक्की त्याला कळतो, कारण तो त्याचं 5-6 माणसांचं कुटुंब हे केवळ एका ठोकळ्यावर चालवत होता आणि सगळ्यांकडनं उधारी घेऊन तो अगदी मजेत राहत होता. आम्ही 30 एकरचे शेतकरी असून सुद्धा आम्हाला विवंचना होती. त्यामुळे ग्राहकाच्या जवळ पोचायचं म्हणून मग मी टपरी टाकली आणि एक एक करत करत मी 22 टपऱ्या टाकल्या. किती दिवसात? साधारणतः 1.5 वर्षामध्ये. पण मग हे टपरी टाकताना आपण खाटकाचा व्यवसाय करतोय तर त्याचं एक असं की आपण म्हणजे प्रतिष्ठाच्या ज्या तथाकथित कल्पना विषय आहे ना, लाज ही बऱ्याचदा आपल्याला आपली डिग्री, आपलं शिक्षण, आपण समाजात स्वतःला एक उच्च वगैरे समजतो आणि ती आपल्या आड येते व्यवसाय करताना. आणि मी जेव्हा पण आता ॲग्रिकल्चर कॉलेजला मला लेक्चरला बोलवतात, मी मुलांना सांगतो तुम्ही BSc होऊन ताबडतोब व्यवसाय कराल तर तुम्ही सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे. तुम्ही MSc कराल तर मग तुम्ही 50% की तुम्ही व्यवसायात येणार नाही आणि आले तरी 50% चान्स तुम्ही फेल व्हाल आणि PhD केली तर तुम्ही व्यवसायात येणार नाही, कारण तुमच्यामध्ये इतका मोठा सुपरियरिटी कॉम्प्लेक्स येईल की तुम्ही सामान्य माणसासारखं जगू शकणार नाही. आणि मग मी ते झपाटून गेलो त्यावेळेला. 1 टपरी टाकली, 2 टपरी टाकली आणि माझे वडील मला यात प्रोत्साहन द्यायचे. ते मला म्हटले एकदा की हे बघ, म्हटले मी त्या चांदवडच्या बाजारात ना, जर तू असा 5 स्टारचा हॉटेलमध्ये शेफ असतो बघ, तो कसा टोप्या घालतो, असा मोठा ॲप्रन घालतो, असं ॲप्रन हे आणि एकदम हायजेनिक सगळं दुकान चांदवडच्या बाजारात तू लावलं आहे, स्टेनलेस स्टीलचा कोयता आहे आणि तू कापतोय पक्षी आणि ते रक्त अंगावर उडतं आहे आणि मी आपल्या अँबॅसेडरमध्ये येईल, मी उतरेल खाली, माझ्या एक पायाने अपंग होते ते, एक पायावर चालत काठी टेकवत तिथे येईल आणि जितक्या मोठ्याने मला ओरडता येईल तितक्या मोठ्याने ओरडून सांगेल की आय एम प्राऊड फादर ऑफ दिस फेलो. मी ह्या मुलाचा अतिशय अभिमानी बाप आहे की हा मुलगा माझा ही सगळी लाज लज्जा सोडून आज कोंबड्या कापतोय, मला अभिमान आहे. शेतकऱ्यात जे काही शोषण होतं आहे हे फक्त पिकवतं म्हणून होतं आहे आणि तो विकत नाही म्हणून त्या शोषण होतं आहे. तुम्ही विकणं हा आपलं कामच नाही असं समजतात म्हणून तुम्हाला त्रास होतो. आणि ते म्हणायचे 50 टोपऱ्यांचं टार्गेट ठेव आणि मला 50 टपऱ्यांचं माझं स्वप्न आहे, 50 झाल्या पाहिजेत या वर्षात. ते 22 पर्यंत गेलं आणि नंतर ते आडलं. पण म्हणजे तुम्ही ज्या अपेक्षेनं पोल्ट्रीमध्ये आला होतात की म्हणजे तो यश देईल, तर ते म्हणजे ते यशाचं सूत्र लगेचच सापडलं, लगेचच पैसे? नाही, असं नाही म्हणता येत. परंतु हा कसा आहे, टप्प्याटप्प्याचा आहे. अनेक यात होत राहतात, घडामोडी होत राहतात आणि याच्यामध्ये काय पेशन्स लागतात आणि तुम्हाला भयंकर चिकाटी लागते की जे आपल्या लोकांमध्ये बरेच जण चला बर्ड फ्लू आला सोडून द्या, हे आलं सोडून द्या. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी इतकं पॉझिटिव्हली फेस केलं. जसं बर्ड फ्लूचा इन्सिडन्स आहे, आता तो प्रसंगाचे तुमच्याकडे येऊ पण शकतो की त्या काळामध्ये सर्वांचे व्यवसाय कमी झाले. जेव्हा 18 फेब्रुवारी 2006ला बर्ड फ्लू डिक्लेअर झाला त्या वर्षी आमचा टर्नओव्हर होता म्हणजे 14-40 दिवसच पुढच्या वर्षाचे बाकी होते 2006चे बॅलन्स शीटचे. 7,80,00,000 म्हणजे 8 कोटीचा व्यवसाय होता आणि पुढच्या वर्षी आमचा तो 23 कोटीचा झाला. बाकीचे सगळ्यांचा जो काय होता त्यापेक्षा निम्म्यावर आला होता. परंतु वेन बॉल टचेस टू बॉटम देर इज नो ऑप्शन बट टू बाउन्स इट. जो डाटा आपल्याकडे पाहिजे. आम्ही ज्या वेळेला आता सुरू केलं त्यावेळेला 685 ग्रॅम पर कॅपिटा कन्झम्पशन होतं भारतामध्ये चिकनचं आणि 100 कोटीची लोकसंख्या होती. आज 140 कोटीची लोकसंख्या आहे आणि पर कॅपिटा कन्झम्पशन 5.2 kg आहे. हां, आणि ते 2030 पर्यंत साधारणतः 7.5-8 किलोपर्यंत जाईल. पण ते काही जगात खूप मोठं नाही आहे. मलेशियाचं कन्झम्पशन एशियात सर्वात जास्त आहे
आणि ते 50 किलो आहे पर कॅपिटा. रशियाचं आपल्यापेक्षा 1/10 पॉप्युलेशन आहे, 14 कोटी पॉप्युलेशन आहे, परंतु रशियाचं कन्झम्पशन हे साधारणतः 36 किलो पर कॅपिटा आहे. जस्ट चिकन. पण हे वर्षभरात एक माणसाने. आपल्याकडं जेव्हा 2006 मध्ये साधारण अर्धा किलो कोंबडी खात होते वर्षाला. नाही 2006 मध्ये जास्त होती. 1997 सांगितलं मी 685. 2006 मध्ये 1 किलो होती आणि 8-9 मध्ये साधारणतः 1500 ग्रॅम होती. अच्छा, 1.5 किलो पर्यंत. ते आता आता किती? 3.5 किलो आता. हो. कोविड नंतर वाढले. दरवर्षी वाढतं. ही एकमेव इंडस्ट्री आहे की ही 5 ते 7% दरवर्षी वाढते. आणि हिच्यातल्या ज्या स्टोरीज आहेत, म्हणजे माझ्यासारखेच अनेक लोक आहेत की ज्यांनी स्क्रॅचमधून सुरुवात केली तीच मोठी झाली आहेत. ज्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत किंवा पैसे घेऊन धंद्यात आलेले लोक या धंद्यात टिकलेले नाहीत. कारण ज्यांचं प्रेम पैशावर आहेत ते यात पुढे आले नाहीत. ज्यांचं प्रेम हे पक्षावर आहेत, म्हणजे ज्या वेळेला 1 रुपये किलोनी कोंबडी विकत होतो आम्ही, त्यावेळेला आम्ही दररोज 2 रुपयाला खाऊ घालत होतो. नाही, पण हे जे बर्ड फ्लूची जेव्हा आलं ते संकट आलं, तर म्हणजे तुम्ही काय केलं की ज्याच्यामुळे तुमचा टर्नओव्हर 8 कोटीचा 23 कोटी झाला, आणि बाकीच्यांनी काय नाही केलं ज्याच्यामुळे ते बुडले? बाकी लोक घाबरले. एक म्हणजे माझं काय होतं, बाजारामध्ये क्रेडिबिलिटी चांगली होती, सप्लायर, बँकर्स आणि फार्मर्स यांच्याकडे. त्यामुळं मी पॉझिटिव्हली घेतलं. मी सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना गोळा केलं आणि असोसिएशन केली आम्ही, आणि सर्वांनी फंड्स काढले, आणि त्यातनं आम्ही पोल्ट्रीबद्दल काय करता येईल एकत्र येऊन सगळ्यात पहिले काय काय करता येईल की चला आपण एक 15-20 दिवसाचं प्रोडक्शन कमी करूया, महिन्यातलं 50% प्रोडक्शन कमी करूया, शेल्फवरचा माल काढूया, वेगवेगळ्या लोकांचे सल्ले घेतले, आणि त्यात लक्षात आलं की हे परत बाउन्स होणार आहे. आज ना उद्या कन्झम्पशन वाढणार आहे, फक्त आपल्याला तोपर्यंत तग धरून ठेवायचा आहे. आणि बँकेने सपोर्ट केला. म्हणजे माझी 50 लाखाची CC होती. बँकेचे घुगरे नावाचे एक अधिकारी होते, जनरल मॅनेजर, ते मला पुण्याहून भेटायला आले, आणि मला वाटलं आता पैसे मागतील, आमच्या बँकेच्या पैशांचं काय, कारण प्रत्येक खात्यामध्ये माझे 15-20 लाख रुपये एक्सेस करून मी पैसे उचलले होते. ते म्हटले नाही, तुम्हाला आता व्यवसाय दुप्पट करण्यासाठी किती पैसे आहेत ते पैसे पाहिजेत ते सांगा. एक व्यवसायाचं तुमच्या एक सायकलची कॉस्ट किती? एक सायकलची कॉस्ट 60 लाख होती. म्हटलं 60 लाख रुपये एका सायकल लागतात. म्हटलं 2 सायकलला 1,20,00,000. ठीक आहे म्हटले, घ्या. त्यांच्यावर सांगितलं AGMला, घ्या म्हटलं तुमच्या स्टेनोला बोलवा आणि घ्या लेटर लिहायला की वी आर सँक्शनिंग यू ॲडहॉक लिमिट ऑफ 1,20,00,000 रुपीज. दॅट अमाऊंट विल बी रिफ्लेक्टेड इन युअर अकाउंट टुमॉरो बाय 11 AM. यू हॅव टू कम्प्लीट द फॉर्मॅलिटी आफ्टर डिसबर्समेंट ऑफ द लोन विथिन 15 days. बँक मॅनेजर हॅज टू, म्हणजे, आणि यू आर रिक्वेस्टेड टू, ह्याच पत्रावरती आम्हाला लिहून द्या तुम्ही की हे आम्ही ॲक्सेप्ट करतो टर्म्स अँड कंडिशन. एक फॉर्मल लेटर आम्हाला द्या म्हटलं तुम्ही सावकाश, लोनची रिक्वायरमेंट आहे म्हणून. म्हणजे एवढं पॉझिटिव्हली अधिकारीसुद्धा वागू शकतात. मी त्यांना म्हटलं सर यात काय झालं तर तुम्हाला नाही म्हटले, आम्ही कायम बघतो प्रत्येक इंडस्ट्रीचे अपडाऊन चालू असतात. तुमच्या फूडची इंडस्ट्री आहे आणि खाली गेलं ते वरती उसळणार आहे. त्यावेळेला मी बऱ्याच जणांना भेटलो, आणि म्हणजे नरेंद्र जाधव जे इकॉनॉमिस्ट आहे ते दापोलीला एका कार्यक्रमाला येणार होते. त्या दिवशी दाभोळकर साहेब पण दापोलीला होते, आणि मला आमच्या व्हाईस चान्सलरने फोन करून सांगितले की उद्या ते येत आहेत, तू ताबडतोब ये, असतील तसाही. दापोलीला गेलो. दुसऱ्या दिवशी चर्चा केली त्यांच्याशी. म्हटलं सर असं असं बर्ड फ्लूचं आहे. म्हटलं काही नाही, मंदी बर्ड फ्लू वगैरे हे सगळं जाऊ दे, हा फूड आहे, आणि फूड काय आहे की हे वाढतच जाणार आहे. तर तुम्ही फूड बिझनेसमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला ती चिंता नाही आहे. रेशेशनची तुम्हाला एवढी हे लागणार नाही. म्हणजे माझं पण हेच मत आहे की भारतामध्ये आज 141 कोटी लोक आहेत, आणि 2030 सालापर्यंत आणखी यात 10-15 कोटीने वाढ होणार आहे. ही लोक दिवसात एक गोष्ट नक्की करणार आहे की दिवसात 2दा खाणार आहेत. आणि काय खाणार आहेत यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. तुमच्या आमच्या आवडीनिवडी, आम्हाला सोमवार गुरुवार श्रावण आहे, पण माझी मुलगी श्रावण सोमवार गुरुवारला काही नाही आहे. माझ्या दोन्ही मुली ते नाही पाळत. आता मम्मा तुला आहे ना, तू जा देवळात, तू कर, तुला काय करायचं ते कर, पण आमच्या खाण्याच्या आड तू येऊ नको. आता हा जो इंडिपेंडन्स मुलांमध्ये आलेला आहे, आणि आम्ही त्या बर्ड फ्लूच्या वेळेला सर्वे केला होता आमच्या असोसिएशनने म्हणून, आम्ही पैसे खर्च केले, आणि बऱ्याचशी MBA कॉलेजेसला आम्ही हा असाइनमेंट दिला की तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन सर्वे करा, कॉलेजात जाऊन सर्वे करा. त्यामध्ये लक्षात आलं की 45 वर्षाच्या वरची लोक मटण चिकन मागतायत, 35 ते 45 वाले फिश मटण चिकन मागतायत, आणि 14 वर्षाच्या 21 ते 14 सगळं चिकन, आणि 14च्या आतलं 100% चिकन, आणि चिकन लॉलीपॉप त्यांची आवडती डिश. दारू पिणाऱ्यांची चिकन 65, अशा सगळ्या त्या चिकन चिल्ली, आणि ह्या सगळ्या म्हणजे पूर्वी जे आपल्याकडे चपाती एवढी मोठी, चिकन एवढंसं, म्हणजे एका बोकड्यामध्ये अख्खं गाव जेव घालायचे. आता तसं होत नाही. आता प्रत्येकजण व्यवस्थित आहार घेतो, आणि पर कॅपिटल चिकनचं कन्झम्पशन वाढले. त्याचबरोबर काय जे दुसरे आहे ना, फिश आहेत, मटण आहेत,
याचं प्राइसेस आणि त्याची आवड ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तुलनेनं चिकनच्या किमती वाढल्या नाहीत, तर त्याचं काय कारण आहे? एक म्हणजे काय, याच्यामध्ये जेनेटिकचा सगळ्यात मोठा रोल आहे. हे जे ब्रीडिंग करतो आम्ही, आणि ब्रीडिंगमुळे ह्या पक्ष्याची क्षमता सुधारत गेली आहे. आता पूर्वी पक्षी ज्या वेळेला मी 2000 साली पोल्ट्री व्यवसायात आलो, त्यावेळेला 2 किलो 100 ग्रॅम खाद्य खाऊन कोंबडी 1 किलो वजन द्यायची, आणि साधारणतः 1.5 किलो वजन हे 42 ते 45 दिवसात यायचं. आत्ता 1.5 किलो वजन यायला लागतात 30 दिवस, 15 दिवस वजन लवकर आलं. आणि पूर्वी जे 2 किलो 100 ग्रॅम खाद्य लागायचं, त्याच्याऐवजी आता खाद्य लागतं हे 1400 ग्रॅम ते 1500 ग्रॅम. 1.5 किलो खाद्यामध्ये आज 1 किलो कोंबडीचं वजन तयार होतं, आणि ते पण 30 दिवसामध्ये. आज 2 किलोची कोंबडी 35-36 दिवसाला तयार होते, 2.5 किलोची कोंबडी 41 दिवसाला तयार होते. त्यामुळं सायकल जो टाईम आहे, प्रोडक्शन सायकल टाईम हा पूर्वी जेव्हा ब्रॉयलर आलं तर 70 दिवसाला 1.5 किलो व्हायची ती, आता ती 30 दिवसाला 1.5 किलो होते. त्याच्यामुळे दरवर्षी कोंबडीचं वजन हे 0.5 डे, 0.57 प्रिसाइसली, मागच्या 50 वर्षाचा डाटा आहे, 0.57 डेने लवकर येते. आणि दरवर्षी साधारणतः 2 पॉईंट म्हणजे साधारणतः 20-25 ग्रॅम फीड ती कमी खाते त्याच वजनाला. त्यामुळं ती कॉम्पीट करू शकते बाकीच्या याच्याशी. आज बकरीचा विचार केला आपण तर 48 किलो गवत खाल्ल्यानंतर 1 किलो वजन येतं तिचं. परंतु ॲक्वा एक सेक्टर आहे, श्रिम्प स्पेशली, की ते आणि पोल्ट्री ह्या दोन्ही गोष्टी, दोन्हींचे फीड कन्व्हर्जन रेशो खूप चांगले आहेत. तर मग तुम्ही पोल्ट्री सुरू केली, तुम्ही टपऱ्या सुरू केल्या, पण पुढं म्हणजे ही जी आत्ताचं जे स्वरूप आहे, म्हणजे 550-600 कोटीचा टर्नओव्हर आणि इतके लोक, तर हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे हे म्हणजे हे कसं आलं? हे मी बऱ्याच युनिटला भेट देत असताना, म्हणजे आता मी जगभर फिरायचो, बाहेर जायचो, आणि त्याचबरोबर भारतातले पण जे कोणी सक्सेसफुल आहे, म्हणजे इंडियन ब्रॉयलर नावाची एक कंपनी आहे छत्तीसगडला, त्यांचं बघितलं मोठे मोठे शेड, मोठं स्केल जे महाराष्ट्रामध्ये नव्हते. त्यांची 3-3, 400-400 फुटाचे शेड, एका साईटवरती 2 लाख बर्ड्स. ही आपल्याकडं 15,000, 20,000 झाली तर बाबा बस. म्हणजे आपल्याकडं जो एक संकुचितपणा होता की याच्या पलीकडे मोठं करायचं नाही. हैदराबादला गेलं, मोठे मोठे कॉम्प्लेक्स. नमक्कलला गेलं, एक लेअर फार्म म्हणजे 4 लाखाचा लेअर फार्म. आपल्याकडं काय आहे की स्मॉल स्केल पोल्ट्री झाल्यामुळं, आणि बँकांच्या स्कीम 2,000 पक्ष्यांचा फार्म, 4,000 पक्ष्यांचा फार्म, त्याच्या पलीकडे नाही. DCC बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, यांचे असे टेबल ठरले होते, एक माणूस व 2,000 पक्ष्यांचा फार्म, मॅक्सिमम 5,000 पक्ष्यांचा फार्म, त्या पलीकडे नाही. तेच तुम्ही नामक्काला गेल तर तिथं बँका 50-50 हजार पक्ष्यांना, 1 लाख पक्ष्यांना तेव्हा फायनान्स करत होत्या. पण मग तुम्ही तुमच्या ह्याच्यावर एका वेळेला आता किती पक्षी, म्हणजे किती बर्ड्स असतात? आता ब्रॉयलर फार्मिंग तर आमचं सगळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आहेत, शेतकऱ्यांकडे आहे. ब्रीडर फार्म आमचे एका साईटवर साधारणतः 80,000 ते 1 लाख बर्ड्स आहेत, असे 3 साईट्स आहेत. प्लस ब्रीडरमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो, ते पण 8-9 लोक आहेत. नाही, आता असं आहे की आपल्या बऱ्याच जणांना हे ब्रीडर काय आहे याच्याबद्दल नीट माहिती नसेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसे गेलात आणि ते काय आहे ते सांगा ना. बरं, हे बघा, आम्ही ज्यावेळेला 97ला सुरुवात केली तर ज्या अडचणी आल्या तर प्रत्येकाला काय आपण या अडचणीतून बाहेर पडू शकतो याच्यावर मी कायम विचार करायचो. जसं की आज आपलं पिल्लं मिळत नाही आहेत, त्यावेळेला कसं होतं, 97ला सुरू केलं, मी छोटा शेतकरी होतो, आणि 31 डिसेंबर हा, त्याचप्रमाणे दिवाळीचा जो काय भाऊबीजेचा दिवस असतो, नंतर गटारी, होळी, हे महत्त्वाच्या दिवसासाठी प्लेसमेंट होते. त्यावेळेला काय होते, जुने शेतकरी होते, म्हणजे फार्मर म्हणूया आपण, की यांचा तिथं वशिला असल्यामुळे त्यांना लवकर पिल्लं मिळायचे, आणि आमच्यासारख्या नवीन फार्मरला पिल्लं मिळायचे नाही. पैसे जमा करून घ्यायचे ब्रीडिंग कंपन्या किंवा हॅचरीवाले, आणि पिल्लं उशिरा द्यायची. मग मी म्हटलं, बाई हॅचरी काय असतं. मग मी काही शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि आपण हॅचरी टाकू. मी पहिली हॅचरी टाकली 2000 साली. 1990ला बांधकाम चालू केलं, 2000ला आम्ही हॅचरी सुरू केली. मग नंतर जे हॅचरीमध्ये जे पिल्लं घेताना अडचण व्हायची, हॅचरी टाकणं इतकं सोपं आहे का? हां, हॅचरीमध्ये काय, एक बिल्डिंग आणि 10 मशीन, म्हणजे माझा पोल्ट्री फार्म 2,57,000 रुपयात सुरू झाला. हॅचरी टाकायला आम्हाला साधारणतः एक 25-30 लाख रुपये लागलेत. पण त्यावेळेला आम्ही 7 जणांनी मिळून सुरू केली होती. कालांतराने बाकी लोक बाहेर गेले त्यातनं, त्यांनी व्यवसाय बंद केले पोल्ट्रीचे, त्यांच्या ब्रॉयलर फार्ममध्ये अडचणी झाल्यामुळं. पण त्यानंतर मग आता जी समजा 40 लाखाची गुंतवणूक झाली होती टोटल हॅचरीमध्ये, आणि ब्रीडिंग फार्म मग अंडी मिळत नाही. मग हे काय, अंडी कुठनं येतात, म्हणून मग हैदराबादला बघायला गेलो, ज्यांच्याकडनं अंडी घ्यायची त्यांच्याकडे, त्यांचे फार्म बघितले, आणि लक्षात आलं की हा तर मोठा
म्हणजे मोठं गुंतवणूक आहे. मग त्यावेळेला मी 1,94,00,000 रुपयाचं लोन घेतलं 2002 साली ब्रीडिंग फार्म टाकायला. तोपर्यंत असं हे नव्हतं काय की अकाउंट बँक वगैरे नव्हतं. जे काय होतं ते टपऱ्यांचे पैसे यायचे, वरच्यावर सगळा हिशोब होता. आणि जेव्हा युनियन बँकेचे साहेब माझ्याकडे आले ते म्हटलं अहो पण सगळं तुमचं बरोबर आहे, तुमच्या धंद्यात पैसे मिळत आहेत, तुमच्याकडे सगळा डाटा आहे. माझा कम्प्युटर खोलला, त्यांना दाखवलं की म्हटलं अरे पोल्ट्री ऑफिस पण असतं, तुमच्याकडे कॉम्प्युटर पण आहे. म्हटलं हो सर. मग ते म्हटलं एका स्क्वेअर फुटात म्हटलं साहेब मी 14 किलो 600 ग्रॅम बर्ड्स काढलेत एका वर्षामध्ये. हा सगळा डाटा आहे माझा, ही माझी प्रॉफिटेबिलिटी आहे, हे माझे टपरे आहेत, चांगल्या चालल्यात. म्हटलं अहो तुम्ही तर अजून आम्ही तुम्हाला कर्ज सँक्शन नाही केलं, अजून तुमची फाईल आमच्याकडे नाही, तरी तुम्ही बांधकाम चालू केलं कशाच्या भरोशावर. म्हटलं माझ्याकडे 76 लाख रुपये आहेत. म्हणजे कुठे आहेत. म्हटलं कॉटमध्ये आहेत. कॉट कोण म्हटलं बस 76 लाख रुपये माझ्याकडे आहे, हे सगळ्या टपऱ्यांचे पैसे दर मिळायला मला 4-5 लाख रुपये मिळतात. तुम्ही नाही. मग लक्ष एक दिवस त्यांना गमतीने म्हटलं पण मी साहेब म्हटलं तुमच्याकडे चक्रा मारायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात तेवढे पैसे कमवले जातात म्हटलं टपऱ्यांमधनं. आणि मग त्यावेळेला त्यांनी 1,94,00,000 रुपये मला 7 दिवसात सँक्शन केले. युनियन बँकेचे त्यावेळेला म्हणजे खरोखर अधिकारी अतिशय हे होते, आमचे ॲग्रिकॉस्ट होते यादव साहेब म्हणून. आणि त्यांनी 8व्या दिवशी सँक्शन लेटर हातात दिलं आणि पुढच्या 15 दिवसात सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करून ते 1,54,00,000 रुपये मिळाले. 2003 माझं पहिलं ब्रीडर लेईंगला आलं. 2005 बर्ड फ्लू आला. पण त्यानंतर मी ब्रीडिंग फार्म वाढवत गेलो आणि जेव्हा आता ब्रीडरला अडचणी आल्यात स्वतःचे प्युअर लाईन्स पण केले. प्युअर लाईन म्हणजे काय असतं? प्युअर लाईन म्हणजे मूळ जाती. जसं आपण एक ब्रीडिंग कंपनी जी असते तर जम प्लाझम म्हणता येईल, असा एक जम प्लाझम असतो. आता जसं व्हेजिटेबल सीडमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे जम प्लाझम आहे. ह्या कंपन्या म्हणजे जगात जम प्लाझम विकत मिळतात. तसं ब्रॉयलरमध्ये काय जम प्लाझम विकत नाही कोणी. आणि हे ज्याला प्युअर ब्रीड म्हणजे हे ब्रदर सिस्टर असतात आणि त्यातला बेस्ट असतो तो निवडत चालायचा फॅमिली. ते अशा काही बेस्ट कशावर ठरतो? त्याचं ब्रीडिंगमध्ये बरेचसे कॅरेक्टर आहेत. समजा आपण आता आमच्याकडे आता 9 लाईन आहेत तर 4 लाईन ब्रीडिंगमध्ये घेतो. त्याला समजा ABCD. ए लाईन ही मेल लाईनची मेल असते, बी लाईन ही मेल लाईनची फिमेल असते, सी लाईन ही फिमेल लाईनचा मेल असतो आणि डी लाईन ही फिमेल लाईनची फिमेल असते. मग जे कॅरेक्टर आपल्याला पाहिजे त्या कॅरेक्टरवरती फोकस करायचा. समजा आता ड्रेस इल्ड पाहिजे म्हणजे मटन जास्त पाहिजे, त्याचं ब्रेस्ट इल्ड मोठं पाहिजे. आज US ब्रेस्ट मीटला मोठी मागणी असते. मग त्या ब्रेस्ट मीट मोठ्या असलेल्या कोंबड्या फक्त सिलेक्ट करत चालायच्या. अंडी देणारी कोंबडी जास्त सिलेक्ट करत चालायची. वजनामध्ये जास्त असल्या समजा आम्ही आता 20,000 कोंबड्यांमधून 1,000 कोंबड्या सिलेक्ट करतो. शेवटी 20,000 बर्ड्स डे 1ला घेतो, 20,000 मेल घेतो, 20,000 फिमेल घेतो. त्याला 35 दिवसाला त्या 20,000मधनं 12,000 फिमेल आणि 240 मेल घेतो. त्यानंतर परत पुढे त्या 12,000मधनं 6,000 लेईंगला येतात. 6,000 लेईंगल्यातला 600 मेल असतात. आणि त्या 6,000 पक्ष्यांचं पूर्ण लेईंगचं डाटा आम्ही रेकॉर्ड करतो आणि त्यातनं 1,000 बर्ड्स चांगले जे असतील ते आपण निवडतो. म्हणजे थोडक्यामध्ये क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स किंवा पॉप्युलेशन जेनेटिक्स असतं. साधारणतः आमच्याकडे 110 लोक हे मागच्या 6-7 वर्षांपासून याच्यावरती काम करतात. पूर्वी 50-60 होते, सध्या 110 लोक फक्त ह्या जेनेटिक याच्यावरती काम करतात. पण मग आता म्हणजे आता ही जी आता तुम्ही लाईन किंवा आता ह्याला काय म्हणतो आपण ते ब्रीड जे आहे जे तुम्ही तिथं तयार करता ते मग आपल्या कंडिशन्सना चालेल, ह्या कंडिशनमध्ये ज्याचा जास्त फायदा होऊ शकेल अशा पद्धतीचं ते असेल. हे बघा आता जगामध्ये जे आता प्युअर लाईन कंपनीज आहेत या प्युअर लाईन कंपनीची मालकी जगामध्ये 2 कंपन्यांकडे आहे. यातली एक आहे कॉब व्हेंट्रास, ही US मधली कंपनी आहे आणि दुसरी एव्हियाजिन, ही पण USची आहे पण तिची ओनरशिप जी आहे नेदरलँडची EW ग्रुप जो आहे त्यांच्याकडे आहे. आणि तिसरी एक हबर्ड नावाची कंपनी होती नेदरलँडची, ती पण आता मर्ज झाली किंवा विकत घेतली यांनी एव्हियाजिननी. तर जगभरात जर बघितलं तर जीन पूलची मालकी 2 कंपन्यांकडेच आहे. एक आहे कॉब व्हेंट्रास, एक आहे एव्हियाजिन जे ब्रॉयलरची गोष्ट म्हणतो मी, आणि तिसरा मी. अरे वा. मग तुम्ही आता त्यामुळे तुमचे बर्ड्स तुम्ही जगभरामध्ये कुठेही विकू शकतो मी. पण याला काही तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवर प्रोसेसेस असतात म्हणजे जसं प्रत्येक कंट्रीचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत. तिथं बर्ड रजिस्ट्रेशन करायला लागतं. आता आम्ही रशियामध्ये प्रोसेस सुरू करतोय त्याची. ऑलरेडी नायजेरियामध्ये आता आम्हाला ऑर्डर मिळाली नायजेरियाची की नायजेरियाला मला एक 50,000 पॅरेंट स्टॉक आणि 18,000 ग्रँड पॅरेंट स्टॉकची ऑर्डर मिळाली आहे. तिथलं ओबासंजो फार्म म्हणून आहे की त्यांचं पूर्वी नायजेरियन मार्केटमध्ये मोठं हे होतं, शेअर होता 70-80%. आणि त्या नायजेरियाच्या आजूबाजू ज्या कंट्री आहेत, बेनिन आहे, लायबेरिया आहे, या कंट्रीजमध्ये पण त्यांचे स्वतःचे फार्म्स आहेत.
तर ते आमचे आता वेस्ट आफ्रिकेसाठीचे फ्रांचायझी किंवा असोसिएट माझे असणार आहेत ते. आणि त्यांना आम्हाला 18,000 ग्रँड पॅरेंट हे दरवर्षी जातील. तर एक ग्रँड पॅरेंटची किंमत जी ती $50 आम्ही त्यांना विकतोय. ओके. आणि पॅरेंट स्टॉक देतो $5 एक चिक्स. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड तुमचं स्वतःचं ही जेनेटिकली मॉडिफाईड नाही म्हणते ना, ओके. हे जेनेटिकली इम्प्रूव्ड. ओके. याला मॉडिफाईड म्हणजे काय, त्यात तुम्ही काहीतरी करताना त्याला मॉडिफाय करतात. समजा आता तुम्ही जीन मध्ये टाकतात, एखादा आता मक्यामध्ये केलं, एक जीन टाकला मध्ये, हे केलं, तसं नाही. याच्यात वेक्टर टाकून जीन नाही टाकत. यात फक्त सिलेक्शन प्रोसेस आहे. हे जेनेटिकली सुपिरियर बर्ड म्हणूया किंवा इम्प्रूव्ड बर्ड म्हणूया. पॉप्युलेशनमधनं समजा आपण एक धावपटू घेतलेत किंवा 25,000 धावपटूमधनं चांगले 10 धावपटूच्याच फॅमिली, म्हणजे मेलला चांगले 10 मेल धावपटून चांगल्या 10 फिमेल धावपटू, आणि त्यांचंच क्रॉसिंग केलं, परत त्यातनं असे जनरेशन करत चाललं, तर आपल्याला पुढच्या एक 5-6 जनरेशन नंतर अतिशय जास्त क्षमता असलेली धावपटू निर्माण होतील. तसं हे बर्डमध्ये पण आहे. आणि जे तुम्ही म्हटलात की इंडियन कंडिशनच्या हिशोबाने आमचा जो प्युअर लाईन सिलेक्शनचा प्रोग्राम आहे हा पूर्णपणे ओपन हाऊसिंग कंडिशनमध्ये. ह्या जगातल्या दोन्ही कंपन्या यांचे जे स्वतःचे प्युअर लाईन ब्रीडिंग प्रोग्राम आहेत हे क्लोज हाऊसिंग कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे तिथं ऑप्टिमम टेम्परेचर, ह्युमिडिटी असते, इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग सिस्टम असते आणि शेडचं टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. त्यामुळे पक्ष्यांवरती स्ट्रेस येत नाही. त्यांची लंग कॅपॅसिटी वगैरे ज्या वेळेला ते पक्षी ओपन क्लायमेटमध्ये टाकले जातात त्यावेळेला ते पक्षी परफॉर्म करत नाही, कारण त्यांची सर्व जे सिलेक्शन झालेलं असतं, ब्रीडिंग झालेलं असतं हे कंट्रोल क्लायमेटिकमध्ये झालेलं असतं. आणि जेव्हा ते ओपन क्लायमेटमध्ये एक्सपोज होतात त्यावेळेला ते बऱ्याचदा रोगाने आजारी पडतात, डिसीजने आजारी पडतात. आता इंडियामध्ये जो एक कॉब हेंट्रासचे असोसिएट आहेत व्यंकटेश्वर हॅचरीज, त्यांचं एक वेंको रिसर्च अँड ब्रीडिंग नावाने फार्म आहे ज्याच्यामध्ये कॉब हेंट्रास पण आहे आणि व्यंकटेश्वरा पण आहे. तर यांनी इथं ब्रीडिंग प्रोग्राम हा साधारणतः 40 वर्षापूर्वी सुरू केला आणि तो सक्सेसफुली चालला आहे. आज भारतामध्ये 70% वाटा त्या ब्रीडचा आहे आणि त्यांनी तो ओपन हाऊसिंगमध्ये ते बर्ड एक्सपोज केलेले आहेत. त्यामुळं त्यांचा जो बर्ड आहे तो तुलनात्मकदृष्ट्या स्टर्डी आहे. त्याच पद्धतीने आमचंही ब्रीडिंग जे आहे ते ओपन हाऊसिंगलाच केलं आहे. आम्ही त्याला जेवढे मॅक्झिमम स्ट्रेस एक्सपोजर देता येईल, जसं की विंटरमध्ये त्याला हायेस्ट कोल्ड म्हणजे मिनिमम टेम्परेचर आणि त्याला काय बाकीचं पडदे विडदे न ठेवता जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला एक्सपोज करता येईल तेवढं त्याला विंटरला, थंडीला एक्सपोज करायचं. तसं हे काय की युरोपमधनंच, युरोपियन ॲक्च्युअली याच्या जन्म आहे या ब्रॉयलरचा, त्याच्यामुळे थंडीचा तेवढा त्यांना हे होत नाही. परंतु समरमध्ये आपण त्यांना 44 डिग्री सेल्सिअसला पण एक्सपोज करतो. त्याच्यावेळेला फक्त फॉगर लावतो आम्ही, त्याला फॅन वगैरे देत नाही. आणि त्या वातावरणामध्ये जे पक्षी जिवंत राहतात किंवा त्या वातावरणात जे पक्षी चांगले परफॉर्म करतात किंवा त्यांच्या प्रोजेनी म्हणजे त्यांचे जे बाळ आहेत ते चांगले परफॉर्म करतात ते पक्षी आपण सिलेक्ट करतो. त्याच्यामध्ये पूर्ण एक फुल फ्लेज जेनेटिक प्रोग्राम आहे हा. याच्यामध्ये त्या आईचं बघितलं जातं की त्याचा परफॉर्मन्स कसा होता, त्या बापाचा परफॉर्मन्स बघितला जातो, त्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बघितला जातो आणि ते करून त्याची ब्रीडिंग व्हॅल्यू काढली जाते. म्हणजे एक जो बर्ड आम्ही जर चुकीचा सिलेक्ट केला तर एका प्युअर लाईनपासनं 50 ग्रँड पॅरेंट, 50 ग्रँड पॅरेंटपासनं इंटू 150 म्हणजे परत तो साधारण 750 पॅरेंट्स आणि एका पॅरेंटपासनं 300 किलो चिकन. तर एवढं म्हणजे तर एक जर चुकीचं आला तर एवढं पुढचं प्रोग्राम तुमचा खराब होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक बर्ड सिलेक्ट करताना खूप केअरफुली करायला लागतो आणि त्याची पूर्ण हिस्ट्री बघतो आपण. जसं आपल्याकडे गोत्र वगैरे सगळं बघतात किंवा आई कोण, बापा कोण, हे कसे ते कसे, तसं आम्ही आमच्या पक्षांमध्ये त्याचा पंजोबा कसा होता, खापर पंजोबा कसा होता, त्याचा बाप कसा होता, त्याच्या आईच्या बहिणी कशा आहेत सगळ्या नाही का, हे सगळं बघून तो एक कॅन्डिडेट म्हणजे एक बर्ड आम्ही सिलेक्ट करतो. सो इंडिव्हिज्युअली सगळा डेटा ठेवला जातो. हो, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आहेत आमचे. त्या सॉफ्टवेअरमध्ये हा सगळा डाटा फीड केला जातो, तो अनालाइज केला जातो. त्यासाठी एक मोठी टीम असते 8-9 लोकांची. पण तुम्ही 97 म्हणजे साधारण 25 वर्षांपूर्वी सुरू केलं. आज आता समजा तुमच्यासारखा एखादा मुलगा BSc MSc केलेला किंवा एखादा समजा ज्याला शेतीमध्ये काहीतरी करायची इच्छा आहे तर त्याला तुम्ही काय सांगाल? पोल्ट्री चांगला धंदा आहे, कर. हो, नक्कीच. किती कोंबड्यांपासून त्यांना किमान सुरू केलं पाहिजे? आजच्या घडीला कमीत कमी 8-10 हजार पक्ष्यांपासून सुरुवात करायला पाहिजे. आता काय एंट्री बॅरियर आलेत, आता स्केल आलं. त्यावेळेला नाशिकमध्ये 25,000 पक्ष्यांचा जर फार्म तयार झाला, फ्लॉक तयार झाला मार्केटला, तर मुंबईचं मार्केट 2 रुपयाने पडायचं, कमी यायचं 2-4 रुपयाने. आता नाशिकमध्ये दररोज लाखो पक्षी तयार होतात, काय फरक पडत नाही मार्केटला. मुंबईचं दररोजचं कन्झम्पशन जे आहे, शनिवारी 6,000 टन कोंबड्या लागतात
सॉरी म्हणजे 6,000 टन मुंबईला, म्हणजे साधारणतः 3 ते 4 लाख पक्षी हे मुंबई खाते दर शुक्रवार शनिवारी. आणि महाराष्ट्रामध्ये टोटल जे आता प्रोडक्शन आहे हे दिवसाला 12 ते 15 लाख कोंबड्यांचं आहे. अच्छा. पर डे. पण मग याचं आणि भारताचं टोटल 44 कोटीचं आज प्लेसमेंट आहे भारतामध्ये. ऑल इंडिया 44 कोटी, त्याच्यात 10 ते 12% महाराष्ट्र. म्हणजे साधारणतः 4.5 कोटी कोंबड्या या महाराष्ट्रात लागतात. त्यातले मुख्य जे टाऊन आहेत ना, म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, ह्या 5-6 आणि ह्या 5-6 शहरांचं जर काढलं तर 70% कन्झम्पशन इथंच आहे. बाकी म्हणजे इथलं कन्झम्पशन हे पर कॅपिटा 50 किलोच्या पुढं असेल मुंबईचं, परंतु बाकी महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही तर ते कुठंतरी 1.5 किलो वगैरे असं आहे. पण ह्या समजा 8-10 हजार कोंबड्यांनी सुरू समजा एखाद्यानं केलं तर त्याला मार्केट. आता काय झालंय, दिवस प्रत्येक बिझनेसचं मॉडेल बदलत जात आहे. पूर्वी आमच्या वेळेला जे इंडिव्हिज्युअल फार्मिंग होतं ते आता इंडिव्हिज्युअल फार्मर टिकू नाही शकत या कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये. कारण आता स्केल घेऊन या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कंपन्या आलेल्या आहेत. पूर्वी काय होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नव्हतं आणि 3-4 हजाराचा फार्मरसुद्धा पैसे कमवत होता. आता स्केल आलं, मोठ्या मोठ्या कंपन्या आल्यात आणि व्होलॅटिलिटी इतकी जास्त आहे ना की पूर्वी मंदी चालायची म्हणजे काय, वर्षातनं 2-3दा छोटी छोटी मंदी यायची. आता आले की 3-3, 4-4 महिने पैसे तुटतात. त्याच्यामुळं प्रत्येक फार्मर आज कुठल्या तरी आंब्रेलामध्ये जायचा प्रयत्न करतो. स्वतः करायला गेलं तर कॅपिटल संपतं, एखाद्या वर्षातनं एखादा झटका बसला की त्यात पैसे जातात आणि मार्जिन्स हे पूर्वीपेक्षा कमी कमी होत चाललेत. पूर्वी जे मार्जिन होते, ज्यावेळेला मी 30 रुपयाला कोंबडी विकायचो किलोला, त्यावेळेला मला 5 रुपये किलो मागे राहायचे. आता जेव्हा 90 रुपयांनी विकतो तेव्हा 2-2.5 रुपये किलोला राहत आहेत. त्याच्यामुळे स्केल आलं, कॉम्पिटिटिव्हनेस आला, इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली आणि त्यामुळे त्यातली मार्जिन्स कमी कमी होत चाललेत. म्हणजे एखाद्या वर्षी बॅलन्स शीट लॉसला गेलं तरी गेलं, इथपर्यंत आता व्यवसाय करण्याची मानसिकता वाढली. तरी पण ग्रोथ प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनही करते. दादा, खरं तर आम्ही जे ऐकतोय ते थक्क करून सोडणार आहे. पण या 25 वर्षात म्हणजे एखादा वाईट काळ म्हणा किंवा संकट आलं नसेल असं नाही, बर्ड फ्लूने काही तुम्ही म्हणजे घाबरले नाही, पण असं काही झालं होतं आणि त्याच्यावर कशी मात केली मग या 25 वर्ष? हे कायमच होत राहतं. आपल्या जसं एखाद्या शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, ज्याला आपण कालू म्हणूया, कोणाला राग आला, शिक्षकाला घरी काय भांडण झालं की येऊन कानपडीत मारणार, ज्याला वाटेल तो, तसा एक कालू असतो. तसे पोल्ट्री म्हणजे इंडियातली कालू आहे. काही पण झालं तरी ते पोल्ट्रीवरती पहिल्यांदा शेकतं. करोनाचा आणि कोंबडीचा काय संबंध होता? आलं ना कोंबडीवरती, कोंबड्या खाल्ल्याने करोना येतो म्हणून न्यूजवाल्यांनी दाखवलं, आम्ही ऐकलं, लोकांनी ऐकलं, नंतर परत न्यूजवाल्यांनीच सांगितलं, गव्हर्नमेंटनेच सांगितलं की बाबा रे, करोनातनं बाहेर पडायचं चांगलं प्रोटीन खान. चांगलं प्रोटीन म्हणजे कोंबडी आणि अंडे, नाही का? तेव्हा अशा काही जेव्हा रूमर येतात ना, त्यावेळेला सोशल मीडियावरती इतकं फास्ट काहीतरी चुकीची माहिती पसरवली जाते. आणि पोल्ट्री हा त्याचा खूप सॉफ्ट टार्गेट आहे. पोल्ट्री ही याचे सॉफ्ट टार्गेट आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान सगळ्यात जास्त पोल्ट्रीला होतं. म्हणजे आजही चिकन म्हणजे याला एक चिकन म्हणून बघतात, म्हणजे ब्लड डोळ्यासमोर येतं. आजही त्याला एक अन्न म्हणून, ते एक प्रोटीन म्हणून बघितलं जात नाही. आजही चिकन जाताना तुम्हाला असं ट्रान्सपरंट बॅगमध्ये कोणी घेऊन जाताना दिसणार नाही, काळीच पिशवी दिसेल. काळी पिशवी म्हणजे कोंबडी किंवा मटण असं. तर हे जो टॅबू आहे ना, हा आता म्हणजे हे आहेत. आणि दुसरं काय होतं की चिकनचं जसं एक ब्रँडिंग व्हायला पाहिजे होतं तसं ब्रँडिंग झालेलं नाही. ब्रँडिंग होणं फार गरजेचं आहे चिकनचं. आणि हा जो म्हणजे सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याकडे श्रावण किंवा इतर ह्या गोष्टी आहेत, अडचणी तर येतातच. नाही, आणि म्हणजे 1200-1500 लोक आज तुमच्याकडे काम करतात आहे. आपण आता उद्योजक झालो अशी फिलिंग की आता आपल्यावर एवढ्या मोठ्या लोकांची जबाबदारी आहे, हे कधी आलं तुम्हाला की आता आपल्याला व्यवसाय वाढवायचा? 2 लोक असताना तीच जबाबदारी होती आणि आज 1,500 लोक झाल्यानंतर तीच जबाबदारी माझ्यावरती आहे. म्हणजे मला ज्या ज्या वेळेला अडचणी आल्यात त्या वेळेला मी बँकेत गेलो असेल किंवा समजा आणखी आमचे पॅरेंट सप्लायचा विषय ज्या वेळेला रिड्यूस झाले आमचे पॅरेंटचे नंबर, त्यावेळेला मी सप्लायरला तेच सांगितलं की म्हटलं मी एकटा नाही आहे ना, हे माझ्याकडे 500-600 लोक काम करतात, हे बँकेचे पैसे परत करायचे आहेत मला, तेव्हा मला थोडे पॅरेंट पाहिजेत. तेव्हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलं ना, मार्ग निघतो. ज्यावेळेस
जसं आपण आता तुम्ही व्यवसाय करताय पोल्ट्रीमध्ये, पण आता जी काही नवीन मुलं या व्यवसायात उतरतात त्यांच्याकडे पैसा असतो, बॅलन्स असतं, सगळं अवेलेबल असतं, पण महत्त्वाचं असतं ते कष्ट करणं. मग हे पोल्ट्रीचा व्यवसाय करताना स्वतःहून त्यात किती कष्ट केलं पाहिजे ज्यामुळे सक्सेस भेटू शकतं? सगळ्यात पहिल्यांदा ना कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर लाज काढून टाकायला लागते. लाज म्हणजे मी जेव्हा मला आठवतं की पिंपळा बसवंतला माझ्या काकूचे वडील म्हणजे आमचे आजोबा माझी टपरी त्या ग्रामपंचायतने उचलून नेली. समोरच्या खाटकांनी तक्रार केली हो आणि ती टपरी उचलून नेली. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या घरातनंच त्यांच्या सुनबाई सरपंच होत्या. म्हटलं बाबा म्हटलं असं झालं आणि माझी टपरी उचलून नेली, ती मला परत द्यायला सांगा. तर ते लाज वाटत नाही का तुम्हाला की हा धंदा काय आपला आहे का खाटकाचा? शेती करावी, चांगली 2 एकर बाग लावा, चांगले पैसे मिळतात. तुम्हाला कोणी सांगले उद्योग करायला? मी काय गावात असं सांगू का माझ्या नातवाचा टपरी आहे ही, तुझ्यामुळे आमच्या गावात किंमत कमी होईल? म्हणजे लोक स्वतःचे नातेवाईक जवळचे मदत करायची सोडून त्यावेळेला मला हे उपदेश येत होते की हा व्यवसाय आपला नाही आहे, हा व्यवसाय हा थोडासा आपण करण्याचा नाही आहे. तेव्हा जर लाज सोडली ना तर कुठल्याही धंद्यामध्ये यश आहे आणि लाज बाळगली तर मग अवघड आहे. तेव्हा कष्ट करणाऱ्या माणसाला पोल्ट्रीचा व्यवसाय नक्की चांगला आहे. दादा तुम्ही आता कोंबड्यांच्या खाद्याबद्दल सांगितलं, ते कसं कमी होत चाललं आणि कसं त्यांचं वजन वाढतंय. तर मार्केटमध्ये अशी पण एक चर्चा आहे की कोंबड्यांचं वजन वाढावं, त्या फ्लपी दिसाव्यात म्हणून त्यांना इंजेक्शन दिले जातात, त्यांना स्टेरॉइड दिलं जातं. तर हे कितपत खरं आहे? हे 100% चूक आहे. कोंबड्यांना कुठल्याही प्रकारची स्टेरॉइड दिली जात नाही. कोंबडीला स्टेरॉइड देऊन जर वाढवायची म्हटली 3 आण्याची कोंबडी 13 आण्याचा मसाला होईल तो. स्टेरॉइडची किंमत काय? जेव्हा 90 रुपये किलोने आम्ही एक कोंबडी विकतो तर असं कुठं होत नाही. आता एक कोण पसरवतं आणि त्याला आम्ही काय एक बघितलं मी, जेवढं आपण त्या गोष्टीला रिस्पॉन्स करू ना तितकं ती जास्त वाढत जाते. म्हणजे आम्ही बर्ड फ्लूच्या वेळात हेच बघितलं की आम्ही प्रत्येक मीडियामधनं हे करायचा प्रयत्न केला की बाबा यात हे काय बर्ड फ्लू नाही आहे भारतामध्ये, जे काय ज्या फार्मला होतं कंट्रोल झालेलं आहे. पण तरीसुद्धा कंझ्युमरचा कॉन्फिडन्स यायला वेळ लागला. पण जेवढं जास्त आम्ही त्याला रिस्पॉन्स केला, जितके जास्त चर्चासत्र केली तेवढं कन्झम्पशन खाली यायचं. परंतु आम्ही त्यात एक केलं की चिकन फेस्टिवल घेतले, नाशिकमध्ये घेतला, पुण्यात घेतला आणि चिकन फेस्टिवलमध्ये आम्ही लोकांना बोललो. आम्हाला वाटलं लोक येणार नाही तर नातेवाईकांना वगैरे बोलवायला लागेल. मग आम्ही गाड्यांची व्यवस्था करून नातेवाईकांना येऊन जा आणि महिलांना विशेषतः आणलं. आणि जेव्हा ते चिकन फेस्टिवलचं उद्घाटन आम्ही कलेक्टरच्या हस्ते करायचं ठरलं, महेश झगडे साहेब कलेक्टर होते नाशिकला. जेव्हा ते 5 वाजता आम्ही उघडलं, आता झगडे साहेबांनाच आत येता आलं नाही. इतकी गर्दी होती तिथं की आमच्या इथले एक दीपक चौधरी म्हणून प्रांत होते ते आणि माणिकराव कोकाटे नावाचे आमच्या इथले सिन्नरचे आमदार आहे. हे जेव्हा आमच्यापर्यंत स्टेजवर पोहोचले ना तोपर्यंत पूर्ण मसाल्याने चिकनच्या माफून गेलेले होते. लोक येताना पिशव्या ताटल्या वगैरे सगळे घेऊन आली होती. बफे लावला होता, त्या पाट्याच्या येत होत्या, त्या पाट्या ते उचलून आणि घेऊन जात होती. आणि पहिल्या दिवशी आम्ही 4000 कोंबड्या कापल्या, त्या संपल्या. मग दुसऱ्या दिवशी आम्ही नियोजन केलं की असं करण्यापेक्षा आपण बफे वगैरे नाही, व्यवस्थित पॅकेट करू. 6000 कोंबड्या कापल्यात आणि ते असं व्यवस्थित अशा बॅरिकेड लावले, लांब मोठी लाईन लावली बांबू वगैरे लावून. महिलांसाठी वेगळी लाईन, पुरुषांसाठी वेगळी लाईन. दुसऱ्या दिवशी महिलांना फ्री ठेवलं, पुरुषांना 20 रुपये ठेवले. चिकन बिर्याणी पॅकेट, एक पॅकेट देऊन टाकायचं, खाणं शक्यच नव्हतं कारण गर्दीच खूप व्हायची. आणि सकाळी 10 वाजता सुरू केलं ते. त्या दिवशी 6000 कोंबड्या संपल्या. तिसऱ्या दिवशी पुरुष महिला सगळ्यांनाच 20 रुपये ठेवलेत, कारण मग सगळे लोक महिलांनाच घेऊन यायचे, तुम्हीच राहिला नाही तुम्ही. आम्ही बघितलं महिलांकडनंच काम करून घेतो लोक. आणि एक जण 10 पाकिट 20 पाकिट. तिसऱ्या दिवशी 8000 कोंबड्या, त्या संध्याकाळी 4 वाजता संपल्या. आम्ही म्हटलं शो सक्सेसफुल झाला, आता आपण संध्याकाळी सगळेजण जेवायला म्हणून बसलो तिथं. आणि तेवढ्यात पोलीस आले, उठा म्हटले, पळा तुम्ही. म्हटलं झालं काय? अहो म्हटलं त्या बाहेर ना खूप गर्दी झाली, आम्हाला कोणी फोन केला आणि लोक ते दरवाजा तोडून मध्ये येतील, पळा. अक्षरशः त्या पोलिसाने, भक्कम होता त्याने, मला त्या कंपाऊंडला मागच्या बाजूला घेऊन गेला. मी माझ्या मित्रांना खांद्यावर बसवलं, उभा राहिला आणि कंपाऊंडवरनं बाहेर फेकलं. तुम्ही पळा म्हटले आता. त्यानंतर 15 मिनिटं किंवा 10 मिनिटात लोक मध्ये घुसले आणि सगळा हॉल तोडून टाकला. तो स्प्लेंडर हॉलच्या सगळ्या काचा तोडून टाकल्या लोकांनी. तुम्ही फुकट चिकन खा म्हणून जाहिरात केली, पैसे घ्या पण चिकन द्या. कारण ते आमची बिर्याणी चांगली आहे, चिकन चांगलं आहे म्हणून सगळीकडे चर्चा झाली होती. आणि जेव्हा मग पोलिसांचे रात्री 9 वाजता फोन आले की आता तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जा, त्या हॉल मालकाने कंप्लेंट केली की असाची तोडफोड झाली, माझं नुकसान झालं वगैरे. मग कोणाला फोन करणार? पवार साहेबांना फोन केला. शरद पवार म्हटलं साहेब असंच झालं, आता पोलिसांनी बोलवलं आहे आम्हाला. साहेबांनी सांगितलं होतं लिहा त्यात फुकट चिकन खा म्हणून, वाटत तुम्ही लोकांना.
म्हणजे ठीक आहे मी सांगतो, पण ताबडतोब सकाळमध्ये जा आणि तिथल्या लोकांना घेऊन जाऊन फोटो काढा ते काय असतील ते, आणि दुसऱ्या दिवशी पेपरला कसे येतील ते बघा आणि लिहा की लोकांना कोंबड्या नाही मिळाल्या, लोकांनी हॉलची तोडफोड केली. त्यातनं लोकांचं फिअर जाईल आणि ते फोटो सगळे छापले आम्ही. त्यातनं पॉझिटिव्ह मेसेज गेला की नाही, कोंबड्या नाही मिळाल्यामुळे खरोखर लोकांनी तोडफोड केली तिथं. पण दादा बॉयलरमुळे गावठी कोंबड्यांचा धंदा मारला गेला. हां, हे बघा, जे टिकाऊ आहे ते चालणार. आता जी आवड ज्याला असेल, आता गावठी कोंबडीचं जे आहे ना, जर 1200 ग्रॅम वजन यायला तिला लागतो 70 ते 80 दिवस आणि त्याला लागतं साधारणतः 2700 ग्रॅम फीड 1 किलो वजनासाठी. आता मला सांगा, तेवढी जास्त प्राईस तितके दिवस थांबणे. जसं आपण आपल्याकडे ती देशी वाण होते भाजीपाल्यामध्ये, टोमॅटोमध्ये. आता गावठी टोमॅटो होते पूर्वी आपल्याकडे, मदनपल्ली वगैरे गावठी टोमॅटो होते. आज कोणी करतं का? आता नवीन जे काय हायब्रिडायझेशनमुळं, जेनेटिक्समुळं जी काही इम्प्रूव्हमेंट टोमॅटोमध्ये आली ना, ती कोंबडीत आली. आता एका एकरात 30-30 टन टोमॅटो निघतात. 6-6 महिने टोमॅटोचा खुडा चालतो. पूर्वी जो 1.5 महिन्यात चालायचा, त्याला म्हणजे बांधायला लागतं, आता त्याला स्टेकिंग द्यायला लागतं. तर हे सगळं जेनेटिक्सचं हे आहे. तेव्हा गावठी कोंबडीचा आम्ही म्हणजे ब्रॉयलरने कोंबडीचा धंदा मारला असं नाही, उलट ते मार्केट मोठं झालं नाही. जेवढ्या कोंबड्या गावठी खातो तेवढ्या खातात किंवा जास्त खातात, पण ब्रॉयलर खूप जास्त खातात. 97 ते 2000 म्हणजे 23 आता म्हणजे 25-26 वर्षाचा काळ आहे हा. ह्या काळात बर्ड फ्लू आला, त्याच्यातही तुम्ही तग धरली. आता एवढ्या काळात तुम्ही तग धरली, याच्यात यश आलं आहे, हे एक तुमचं लख्ख यश आहे. आता हा व्यवसाय सुरू करणारे कमीत का आता अजिबात नाही आहेत, खूप लोक आहेत. बरोबर. पण हा व्यवसाय सुरू करून 2 वर्षात 1.5 वर्षात बंद पडतो, काही काळाने तो बंद करावा लागतो. तर ही गोष्ट तुम्ही जशी तग धरली, तर ह्या गोष्टीची अडचणी लोकांना येतात. तर ही तग धरून लोकांनी तो व्यवसाय पुढे घेऊन जायला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे? मूळ मुद्दा सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, क्रेडिबिलिटी, ट्रस्ट लेवल ही फार महत्त्वाची आहे. तुमच्या सप्लायरचा तुमच्यावरती इतका विश्वास पाहिजे की माझे पैसे बुडणार नाही. तो सप्लाय कंटिन्यू ठेवला पाहिजे त्याने. दुसरं म्हणजे बँक, जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना, त्यावेळेला बँकेने फटकन तुमचं जे काही CC असेल ते वाढून दिलं पाहिजे. आणि ही सगळी क्रेडिबिलिटी येण्यासाठी तुम्ही जसं मागं वागतात, तुमची जी काही हिस्ट्री असते त्यानुसार होतं. बऱ्याचदा लोक काय करतात, जेव्हा पैसे येतात ना त्यावेळेला इतर ठिकाणी पैसे टाकतात. पोल्ट्रीत काय तेजी आणि मंदी ह्या एका पाठोपाठ येणाऱ्या गोष्टी आहेत. खूप काळ तेजी चालत नाही, खूप काळ मंदी चालत नाही. परंतु तेजीत आलेले पैसे ज्यांनी बाहेर काढलेत ती लोक अडचणीत आली. आपण आपली CC ही फार व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि बँकेचे पैशाला व्याज असतं तर ते व्यवस्थित हे केलं पाहिजे. दुसरं क्रेडिबिलिटी विथ द सप्लायर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे व्यवसायामध्ये. आता आम्हाला बिहारमधनं मका येतो, UPतनं मका येतो. ज्या सप्लायरचे व्यापाऱ्यांचं मी त्यांना बघितलेलं नाही, त्यांनी मला बघितलेलं नाही, परंतु एक रिप्युटेशन आज तयार झालं की AB ब्रॉयलर, तो माणूस 2-2, 3-3 कोटीचे मका पाठवतो आमच्याकडे. कशावरनं पाठवतो? ती क्रेडिबिलिटी तयार होण्यासाठी हा जो काळ गेला आहे, ज्या पद्धतीने आम्ही वागलो आहे. AB ब्रॉयलरचं एक नाव आहे बाजारामध्ये की यांचे पैसे ठीक आहे, अडचण आली तरी हरकत नाही, यांचे पैसे आज नाही उद्या नक्की येणार आहेत. हा विश्वास टिकवण्यामध्ये आपले बरेचसे मराठी उद्योजक जे आहेत ना ते कमी पडतात. महत्त्वाचं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि फार्मर समजा आता कधी आता बर्ड फ्लूच्या अडचणीचे काळ होते, आम्ही फार्मर सांगितलं ठीक आहे पक्षी टाका, आता तुम्ही पुढे पैसे येतील, जेव्हा आले तेव्हा देऊ तुमचे मागचे पैसे. दादा, तुम्ही आता बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा व्यवसाय करता. जेव्हा आम्ही व्लॉग्स बघत असतो, एस्पेशली वेस्टर्न कंट्रीजमधले, तर तिथे जे चिकन येतं ग्राहकापर्यंत ते कुणी टपरीवर जाऊन आणत नाही किंवा काटकाकडनं आणत नाही. ते सगळं पॅक येतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, तुम्हाला चेस्ट हवी असेल तर ते वेगळं मिळेल, तुम्हाला लेग पीस हवं असेल तर ते वेगळं मिळेल. आणि त्याच्यामुळे जे ब्रँडिंग तुम्ही मगाशी म्हणाला होता ते तयार व्हायला खूप मदत होते. आपल्याकडे ते दिसत नाही, म्हणजे काय असं कारण आहे की आपल्याला ते डेव्हलप नाही करता आलं? एक म्हणजे कसं आहे की ग्राहक हे ठरवणार त्याला काय घ्यायचं ते. आणि आजही आपल्याकडे ग्राहकाला समोर कोंबडी बघून तिला हात लावून ती जिवंत आहे का, व्यवस्थित आहे का, हेल्दी आहे का, ती बघून काप. म्हणजे किराणा घ्यायला, भाजीपाला घ्यायला नोकरांना पाठवणारे लोक आहेत, परंतु मटण, मासे आणि चिकन घेताना स्वतः घरातली बाई जाऊन ते बघून घेते. कारण क्रेडिबल तिच्या मनात एक असतं बॅक ऑफ द माइंड, कदाचित ती शिळतं नसेल, माझ्या घरात येते, माझ्या मागे याने कापून आधीच ठेवलेलं नसेल, ही मेल्ली कोंबडीत दिली नसेल. तिच्या मनात जे एक असतं ना तो विश्वास, मला वाटतं इंडस्ट्री कमी पडली या गोष्टीमध्ये की तो विश्वास तयार करण्यामध्ये आपल्या ग्राहकांबाबतीमध्ये. दुसरं कसं आहे की आज जो माणूस रस्त्यावरती कोंबडी कापून देतो समोर, त्याला कसले टॅक्सेस नाहीत,
त्याचं हायजीन कोणी बघत नाही, त्याला काय FSSAI अमकं तमकं काही नाही आहे आणि टॅक्शन कसले नाही आहेत. आज मी जेव्हा ड्रेसिंग प्लॅन टाकतो ना, पोल्युशनपासून सगळे रिक्वायरमेंट फुलफिल करायला लागतात आणि त्या गरजेचे आहेत करणं. त्याचबरोबर त्याला सांडपाणी कुठं सोडणार नाही, त्याला ETP प्लॅन्ट पाहिजे. ही कॅपिटल गुंतवणूक खूप मोठी आहे. त्याचबरोबर जेव्हा ती मी पॅक करून विकायला जातो, मला इमिजिएटली GST 18%च्यावरती अट्रॅक्ट होतो. म्हणजे जर हायजेनिक फूड द्यायचं असेल तर मग त्याच्यावरती जास्त पैसे मोजायचे, एक तर ग्राहकांनी तयारी ठेवली पाहिजे किंवा दुसरं म्हणजे सरकारने जर आपल्या नागरिकांना चांगल्या प्रकारचं जर चिकन द्यायचं असेल तर त्या प्रोसेसिंगवरचं टॅक्सेस कमी केले पाहिजे किंवा नील केले पाहिजेत. जेव्हा तुम्ही अनहायजेनिक खातात, त्याला रस्त्यावरती मिळतं अनहायजेनिकली, त्याला तुम्ही कसले टॅक्सेस नाही आहेत. परंतु ज्या वेळेला तुम्ही हायजेनिक करून देतात समोर, त्याची कॉस्ट ऑलरेडी वाढलेली असते. कारण ज्या मिनिटाला ती कट होते कोंबडी, ती रिफ्रिजरेशनमध्ये जाते, तिची कूलिंग कॉस्ट वाढते आणि ती जेव्हा ग्राहकापर्यंत पोहोचते कोल्ड चेनमध्ये पोहोचवायला लागते आणि तिचं विकताना सुद्धा ती कोल्ड चेनमध्ये ठेवायला लागते. त्यावेळेला ती कॉस्ट वाढत जाते. त्याच वेळेला खाटीक जो आहे तो त्या बाजारामध्ये ती स्वस्त किमतीत विकतो. दुसरं म्हणजे काय होतं, इथिकल बिझनेस. म्हणजे आता हे बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही जेव्हा कुठल्याही खाटकाकडे गेलात, म्हणजे बऱ्याचदा आता बाजारामध्ये 60-70% याच्यामध्ये वजनामध्ये चोऱ्या करतात. ते जेव्हा तुम्ही 1 किलो चिकन घेतात तर ते 910 ग्राम भरतं. तिथं कॉम्पिट कसं करायचं? आज जेव्हा तुम्ही एक पॅकेज प्रॉडक्ट देतात, 1 किलो म्हटलं तर 1 किलोच्या खाली असेल तर तुम्हाला इमिजिएटली काही ना काही कोणी तक्रार केली, म्हणजे करू शकत नाही आपण ती गोष्ट. आणि ज्या वेळेला समोर बोर्ड लिहून ह्या पद्धतीने हे होतं, त्या माल प्रॅक्टिसेसच्या अगेन्स्ट आपण काय करू शकतो? याच्यामध्ये तुम्ही आता सांगताय, पण आपण जर बघितलं तर म्हणजे मेन सिटीमध्ये म्हणजे गोदरेज घ्या, वेंकीज घ्या, अशा काही कंपन्या आहेत, त्यांचे प्रोडक्ट तर खूप विकले जातात आणि त्याची जी काय किंमत असते ती लोक द्यायला पण तयार असतात. हो ना, आहेत ना. किती टोटल 97% चिकन आज हे लाईव्ह विकलं जातं. 96-97%. पोल्ट्री व्यवसायाची ग्रोथ ही मागच्या 10 वर्षामध्ये 7% आहे आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीची ग्रोथ ही मागच्या 10 वर्षात 12% आहे. नो डाऊट ते वाढते आहे, पण त्याला एक लिमिटेशन आहे. आज जर 96% लोक जर लाईव्ह कोंबड्या खात असतील आणि फक्त 4% लोक हे प्रोसेस कोंबड्या खात असतील आणि ते पण त्यांचे युनिट्स हे प्रॉफिटेबल आहेत का नाही? इतका मोठा बिझनेस असताना गोदरेजचा केवळ तो बिझनेस चालवायचा म्हणून ते चालवत आहेत. त्यात किती % प्रॉफिट आहे? त्यात प्रॉफिटेबिलिटी तेवढी नाही आहे. एक तर आता कस्टमर जो तो इन्स्टिट्यूट कस्टमर आहे आणि इन्स्टिट्यूटचा कस्टमर जो आहे ना, तो सगळं टर्म्स कंडिशन्स आणि क्रेडिट डेज जास्त असतात आणि प्राइसेस ह्या ठोकून घेतात, वर्षभराची प्राइस करून घेतात. मगाशी तुम्ही म्हणालात की कोंबडीचं वजन वाढावं किंवा खाद्य कमी लागावं यासाठी कुठली औषधी किंवा काही दिली जात नाहीत, पण आता बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत की त्याच जाहिरात अशी करतात की अँटीबायोटिक्स फ्री चिकन किंवा अशा तेच जाहिराती करत असतात. सो ट्रेसिबिलिटी आपण चेक केली पाहिजे, त्याची ट्रेसिबिलिटी जी आहे ना चेक केली पाहिजे, किंवा खरोखर जे सांगतायत तसं पद्धतीने आहे का, त्याची ट्रेसिबिलिटी त्याने रेकॉर्ड मेंटेन केलं आहे का. नाही, माझा विषय म्हणजे प्रश्न असा आहे की ते असं सांगतात, अशी जाहिरात करतात, याचा अर्थ तसं बाजारात केलं जात आहे, म्हणजे औषधं वगैरे दिली जात आहेत असा अर्थ होतो ना त्याचा. आपल्याकडे अँटीबायोटिक वापरली जातात कोंबड्यांमध्ये, जी ह्युमनमध्ये वापरली जात नाही ना, अशा प्रकारचे अँटीबायोटिक्स कोंबड्यांमध्ये वापरली जातात. पण कशासाठी वापरले जातात? ॲज अ ग्रोथ प्रमोटर. आणि काय होतं, ते वातावरण जे असतं, समजा आपण एका 10,000 स्क्वेअर फुटात 10,000 कोंबड्या ठेवतोय, तर याला काही वेगवेगळे समजा आजार आले तर आपण त्याला अँटीबायोटिक देतो बर्ड्सला. ट्रीटमेंटसाठी अँटीबायोटिकचा वापर केला जातो. आता हे जे दिसतंय ना चित्र, त्याच्यामध्ये मका दिसतोय आणि तुम्ही सुद्धा मक्याच्या बद्दल सांगितलं. तर मका आणि पोल्ट्री इंडस्ट्रीचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द पोल्ट्री इंडस्ट्री फीडसाठी मक्यावर अवलंबून आहे आपल्याला माहिती आहे. आणि जगभरात किंवा भारतामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी मक्याच्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप वाढलेला होता. तर तो पण एक मोठा सेटबॅक किंवा प्रॉब्लेम होता का? जसं आपण बर्ड फ्लू म्हणालो, करोना म्हणालो, तर तो अजूनही आहे मक्याच्या लष्करी अळीचा. 2 वर्षापूर्वी मक्याला अमेरिकन आर्मी वर्म जो आहे ना, त्याचा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणावरती होतं. मागच्या वर्षी काही तेवढे इन्सिडेन्सेस दिसले नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्या अगोदरच्या वर्षी मात्र म्हणजे 3 वर्षापूर्वी 2017-18मध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त होता. त्याचा आपल्या पोल्ट्री उद्योगावर काय परिणाम होतो? मक्याचं कुठलंही उत्पादन कमी किंवा जास्त झालं किंवा असे प्रॉब्लेम आले तर? नाही, मक्याचं मागच्या आता मी तर 20 वर्षापासून इंडस्ट्रीत बघतोय, मक्याचं दरवर्षीचं एकरेज वाढतं आहे. त्याचबरोबर मक्याची पर हेक्टर उत्पादकता जी आहे ती वाढते आहे.
जगामध्ये जितका मका पिकला जातो त्यातला जवळजवळ 87-88% मका हा GM क्रॉप आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. आणि जो काही 20 म्हणजे 15-20% जो काही 12-13% हे होत असेल हा हायब्रिड व्हरायटी आहेत आणि त्या आफ्रिकेत आणि इंडियात फक्त आहेत. जर आम्हाला आज कॉम्पीट करायचं म्हटलं वर्ल्ड मार्केटमध्ये तर इंडियन चिकन वर्ल्ड मार्केटमध्ये कॉम्पीट करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ब्राझीलची जी उत्पादकता आहे, ब्राझीलची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आमच्यापेक्षा 30% कमी आहे. जगात ब्राझील हा सगळ्यात लो कॉस्ट प्रोड्युसर आहे, त्यामुळे तो वर्ल्ड मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो, रूल करू शकतो. इंडियामधनं 1%सुद्धा टोटल वर्ल्ड ट्रेडमध्ये आपलं 1%सुद्धा स्टेक नाही आहे. मात्र व्हेनामी नावाची जी प्रॉन्स आहे तिचा 18% टोटल वर्ल्ड मार्केटमध्ये आपण आहोत. कारण त्याच्यामध्ये जे काही जसं अपेडा आहे तसंच त्यांनी आता मीट टेस्टसाठी पण जे काही हे केलेली आहे त्याने पण प्रयत्न केले. पोल्ट्रीमध्ये मात्र तसं होताना दिसत नाही. याचं कारण काय आहे की आज ब्राझील गव्हर्नमेंट किंवा जगातले बाकीचे गव्हर्नमेंट हे चिकनला मका आणि सोयाबीन जे काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे त्याचं व्हॅल्यू ॲडेड क्रॉप समजतात. आणि त्यामुळे त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत ना त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन असेल, प्रोसेसिंग प्लांट्स असतील, वर्ल्ड क्लास स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी ज्या पद्धतीचे प्लॅनची गुंतवणूक पाहिजे ती करण्यासाठी त्यांना सपोर्ट करतात. त्याचं ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्टसाठी करतात. जसं ॲग्रिकल्चर प्रोड्यूससाठी ॲपेड आहे, तसं मीटसाठी पण आहे. परंतु आपली उत्पादन खर्च जास्त असल्यामुळं आज अमेरिकन चिकन भारतामध्ये इथल्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या कमी कॉस्टला येऊ शकतं. म्हणजे आता त्याच्यावरती ड्युटी असताना सुद्धा ते टाकतायत, मध्ये मध्ये काही कंटेनर आले, परंतु आपल्याकडे ते काही तेवढे विकले गेले नाहीत जी लाईव्ह बर्ड असल्यामुळं. उद्या हे प्रोसेसिंगवर जर गेलं तर अमेरिकन कंपन्या रूल करतील कदाचित. पण का फरक पडतोय हा? म्हणजे मक्याची कॉस्ट कमी आहे. आज आपल्याकडे 22,000 रुपये टनाला मका आहे, आज US मध्ये 17,000 रुपये टनाला मका आहे. आपल्याकडचं स्मॉल फार्मिंग आहे, तिथं हजारो हेक्टरचं फार्मिंग आहे आणि मॅकॅनायझेशन आहे. हार्वेस्टिंगपासून सगळ्या गोष्टी मॅकॅनाइज होतात. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडच्या हायब्रिड व्हरायटी आणि GM व्हरायटी यांच्या उत्पादकतेत जो फरक आहे, आपलं ॲव्हरेज यील्डही 4 टनाचं आहे, त्यांचं ॲव्हरेज यील्डही 12 टन आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 3 पट जर उत्पादन जास्त मिळत असेल तर नॅचरली त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्यापेक्षा कमी आहे. आणि आपल्याकडं आता आपण म्हणतो की GM क्रॉप का अलाव करायचे नाही, मागच्या जवळजवळ 15 वर्षापासून या वर्ष ह्या विषयावरती डिबेट चालला आहे. तर जे काय ते एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही नाही ते होस्ट आहे त्या किडींसाठी, त्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड नको आपल्याकडे. परंतु उत्पादकतेचा जो प्रश्न आहे, जगाच्या मार्केटमध्ये जर कॉम्पीट करायचं असेल, आता आपण जे चिकनवरती 200% अमेरिकन चिकनवरती 200% ड्युटी लावली होती, तर ते WTOमध्ये जे गॅटच्या अंतर्गत WTOमध्ये आपण ते 2दा केस हारलो. त्यानंतर चिकन आता यायला फ्री आहे, म्हणजे ते येऊ शकतं, त्याला आपण आता थांबवू शकत नाही. पण त्यांना तर GM क्रॉपच फीड केलेलं आहे, त्यांना GM मका GM सोयाबीन खाऊ घातलेलं आहे, त्याला आपल्याकडे रिस्ट्रिक्शन आता नाही कायद्याने. परंतु आपल्याकडे मात्र आपल्या शेतकऱ्यांना जेनेटिकली मॉडिफाईड सीड उपलब्ध होत नाही. जर जेनेटिकली मॉडिफाईड सीड उपलब्ध झालं तर एक दिवस आपणही आपल्या कोंबड्या एक्सपोर्ट करू, आपणही आपल्या ग्राहकाची कॉस्ट कमी होईल, आपण आणि आपल्या फूड चेनमध्ये ऑलरेडी GM आहे. कॉटनला आपण GM अलाउ केलं आहे आणि आणि मोहरीला पण मध्यंतरी केलं आणि त्या वांग्याला केलं तर त्या मिनिस्टरच्या गळ्यात लोकांनी वांग्याचे हार घातले. आणि हे सगळे NGO जे काही कीटकनाशके विकतात त्या लोकांची कामं असावीत असं मला वाटतं. तर हा जो GMचा जो मुद्दा आहे ना हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज तीच सरकी किंवा पेंट आपल्या गायींना जाते आणि ते दूध आपण पितोय. आपला जो सर्वसामान्य जो पोल्ट्री धारक आहे तर त्याला आणखी आपल्या राज्य सरकारच्या पातळीवर पुरेसं त्याला पाठबळ दिलं जातं का? काय गरज आहे असं वाटतं तुम्हाला? सर्वसामान्य पोल्ट्री धारकाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? पॉलिसी रिफॉर्म बघा, आता कसं आहे, कुठल्या इंडस्ट्री वाढताना शासनाच्या पॉलिसींचा रोल असतो, परंतु पोल्ट्री हा उद्योग एक असा आहे ना, याला कुठेही गव्हर्नमेंटच्या पातळीवर सुद्धा कुठं काही असा रोल नाही आहे. ही इंडस्ट्री स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. हिला फार मोठा सपोर्ट झाला म्हणून इंडस्ट्री काही वाढलेली नाही. कस्टमरची डिमांड आहे, लोकांनी उत्पादन केली आणि ही इंडस्ट्रीत गव्हर्नमेंटचा मिनिमम इंटरफिअरन्स आहे, मिनिमम लायसन्स लागतात, मिनिमम कागदपत्र लागतात, म्हणून इंडस्ट्री वाढलेली आहे. आज मला माझ्या गावात एखादा उद्योग टाकायचा असेल, जागा येणे करायची असेल तर तिला खूप मोठं कष्ट करायला लागतं आणि खूप वेळ जातो. परंतु पोल्ट्रीला एक ग्रामपंचायतचं हे केलं तर मिनिमम याच्यामध्ये पोल्ट्री फार्म सुरू करू शकतो तो.
आणि तुम्ही एक आकडा सांगितला होता की 96% अजूनही लोक लाईव्ह प्रेफर करतात, फक्त 4% प्रोसेस्ड आहे. तर ते प्रमाण वाढवा याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणजे सगळ्या तुमच्या पातळीवर पण, आणि जर का मध्ये हे FSSI असेल ग्राहकांमध्ये अवेअरनेस आणणं फार महत्त्वाचं आहे. ग्राहकांमध्ये आज आपल्याकडे काय स्वतः लाईव्ह म्हणजे ताजं, आपल्या समोर घेतलं म्हणजे ताजं. आता ही गोष्ट नुसती चिकनमध्येच नाही आहे, व्हेजिटेबलमध्ये तीच गोष्ट आहे. फ्रोझन टमॅटो किंवा टमॅटो पेस्ट, आता एवढे टमॅटोचे भाव वाढलेत तरीसुद्धा पेस्ट किती लोक वापरतात? टमॅटोच पाहिजे. भाजीपाला आपण फ्रोझन करून ठेवू शकतो, डिहायड्रेट करून ठेवू शकतो, पण किती लोक वापरतात तो? आजही आपल्याला ताजीच मेथीची भाजी पाहिजे. तेव्हा हा जो आपल्याकडे फ्रेश म्हणजे बाबा फ्रेशचा जो हे आहे तो कन्सेप्ट जोपर्यंत लोकांच्या, आता युरोपमध्ये मिळतच नाही 6 महिने तर काय करणार आहे? फ्रोझन खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याकडे उपलब्ध असते, एक नसेल तर दुसरं उपलब्ध असतं. तर कस्टमर एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते इंडस्ट्रीने करायला पाहिजे. आपल्या ग्राहकांसाठी इंडस्ट्रीने पटवून दिलं पाहिजे की हाऊ हायजेनिकली आमचं चिकन आहे. पण दादासाहेब, एका बाजूला तुम्ही प्रोसेस फूड खाण्यावर ग्राहकांनी भर द्यावा असं तुम्ही म्हणताय, पण प्रोसेस फूडचे वेगळे दुष्परिणाम पण आहेत की प्रोसेस फूड खाल्ल्यानं काही आजार आहेत, काही आधीच्याच आजारामध्ये वाढ होते. याचा परिणाम म्हणून दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य देशात वेगन मुवमेंट वाढते. ह्याला तुम्ही कसं कॉम्पीट करणार आहात? हे बघा, ज्या वेळेला त्यात काय आपण टाकतो, म्हणजे आता प्रोसेस फूडमध्ये काय होतं, बऱ्याचदा सोडियम बायसल्फेट किंवा सोडियम मेटाबायसल्फेट टाकलं जातं, प्रिझर्वेटिव्ह. त्या गोष्टी शरीराला हानिकारक आहेत. जेव्हा पोल्ट्री आम्ही प्रोसेस करतो तिला कसले प्रिझर्वेटिव्ह टाकले जात नाही. पोल्ट्रीला जस्ट -40 डिग्री सेल्सिअसला घेऊन जायचं 15 मिनटासाठी, की ती तसाचा दगड बनतो त्याचा, आणि तो तसाच वापरायचा. तिच्यामध्ये वरनं काही ॲड केलेलं जात नाही. जसं बाकीच्या प्रोसेस फूडमध्ये तुम्ही जेव्हा प्रिझर्वेटिव्ह टाकतात तसं पोल्ट्रीमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही टाकले जात. आपले जे आजकालचे जे युवा मंडळी आहेत, तरुण आहेत, त्यांचा कल खूप स्पर्धा परीक्षांकडे असतो, UPSC MPSC वगैरे. तुम्ही मागं एका बहुतेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही असं सांगितलं होतं की तुमच्याकडे जी लोक काम करतात त्यांना जो पगार आहे तो ऑलमोस्ट इक्वल टू हे जे कदाचित क्लास 2 क्लास 1 ऑफिसर आहेत त्यांच्या इतका आहे. तर ते काय आहे नेमकं, गणित सांगा. व्हेटनरी डॉक्टरांना आमच्याकडे चांगले पगार आहेत. साधारणतः मिनिमम नवीन असेल तर 1,20,000 रुपये आम्ही देतो त्यांना, आणि सिनियर लोकांना आमच्याकडे 1,85,000 रुपये, 1,55,000 रुपये असे मंथली सॅलरीज आहेत. त्याचबरोबर कंपनीची गाडी असते, आणि त्यांना सांगितलं आहे की तुमच्या घरच्या कार्यक्रमाला कुठं जायचं असेल तरी तुम्ही गाडी वापरायची, तुम्ही मोटरसायकलवर दिसले नाही पाहिजे, कारण तुम्हीसुद्धा कंपनीचा एक शेअर आहे आणि तुमची सेफ्टी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. तर या फॅसिलिटी दिल्या तर लोक आपल्या घरसारखं काम करतात. दुसरं, आता पोल्ट्रीच्याबद्दल जर सांगायला गेलं ना, आपली माणसाची रिक्वायरमेंट काय फूडची, 1 ग्राम प्रोटीन पर केजी बॉडी वेट हे आपलं पाहिजे, आणि डायजेस्टिबल प्रोटीन. आज आपण डाळीमधून जर घ्यायला प्रयत्न केला तर डाळीमध्ये 24 ते 28% प्रोटीन आहे. म्हणजे आपल्याकडे तर 100 ग्राममध्ये सगळ्या घराची डाळ होते, तेव्हा 200 ग्राम डाळ एक माणूस खाऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये जे काही अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर आहेत की ज्याची डायजेस्टिलिटी, म्हणजे अनडायजेस्ट होतं, गॅसेस होतात. त्यामुळं आज अंडी आणि चिकन ह्या दोन्ही गोष्टी खरं तर प्रोटीनचा महत्त्वाचा सोर्स आहेत. आपण इंडियन्स बेसिकली खूप जास्त कार्बोहायड्रेट खातो, आणि त्यामुळं आपल्याकडे बरेचसे जे काही आहे आजाराचे प्रमाण आहेत, किंवा आता फॅटी बेली जी आपली फॅटी असते, किंवा माणसं खूप जाड होतात, ते बेसिकली कार्बोहायड्रेटमुळे होतात. परंतु आत्ता जी नवीन पिढी यंग मुलं जर बघितले तुम्ही, की जे आज 9वी 10वी 12वीपर्यंतचे आहेत, हे त्या बाबतीमध्ये अतिशय सजग आहेत की काय खाल्लं पाहिजे. आता काय मोबाईलसारखं ॲप त्यांच्या हातात, एक न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट काय ते चेक करतात, आणि ते डोंट ट्रीट चिकन ॲज अ चिकन, मटन, बीफ, ते ट्रीट ॲज अ प्रोटीन किंवा न्यूट्रियंट काय. ज्यावेळेला लोक न्यूट्रियंट खायला सुरुवात करतील त्यावेळेला बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम पण आपले कमी होतील, आणि आमचे कन्झम्पशन वाढेल. दादासाहेब, ह्या सगळ्या म्हणजे प्रवासामध्ये वडिलांना तुमच्या ती जी तुमची भावना होती की त्यांना मी आता सिनेमा आपला करून यश मिळवून दाखवीन, तर ती कोणत्या टप्प्यावर तुम्हाला वाटलं की चला आता झालं आपल्याला, आपण ते करून दाखवलं? नाही, असं नाही म्हणता येणार. माणूस हा काय कायम थोडासा एक गोल गेला की आणखी थोडा आदाशीच असतो, आणि प्रत्येक वेळेला एक नवीन गोल सेट करतो. तर असं मला वाटतं पीक किंवा जो प्लॅटू अजून रीच झालेला नाही आहे. पण तो आहे काय? 1100 कोटी? नाही नाही नाही, हा पैशात नाही आहे. तुमचं स्वप्न काय आहे?
मला जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा निर्माण करता येईल हे माझं स्वप्न आहे. पण तुमच्या डोक्यामध्ये किती आकडा आहे असा की किती लोकांना आपण देऊ शकतो आपलं स्वप्न किमान इतक्या लोकांना? मी ना प्रत्येक गोष्टीला काही इव्हेंट म्हणून बघतो आणि तिला चांगल्यात चांगला रिस्पॉन्स कसा करता येईल तेवढंच मी बघतो. मी कधी आउटकमवरती फोकस करत नाही. जसं एखाद्या माणसाला तुम्ही विचारलं की तुला पगार किती होईल तुझा, किंवा एखाद्या माणसाने एक पगारावरती फोकस केला म्हणून काय त्याला पगार मिळणार नाही. त्याने त्याच्या आयुष्यातले जे काही कामाची जबाबदाऱ्या असतील ते जितक्या चांगल्या पद्धतीने केल्या त्याचा पगार आपोआप वाढणार आहे. जसं आपण म्हणतो किंवा कर्मण्यवाधिकार असते ना फलेषु कदाचनम, किंवा आम्हाला हिंदीमध्ये एक सर होते आमचे पवनलाल ओस्तवाल, त्यांनी एक ओळ पाठ करून यायला सांगितली होती की बिना किसी फल की आशा रखे जो कर्म किया जाता है उसे सच्चा कर्म कहते हैं. तर तेव्हा मी फक्त इव्हेंटला रिस्पॉन्ड करतो. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला चांगल्यात चांगल्या प्रकारे मी कसं रिस्पॉन्ड करू शकतो. जेव्हा मी न्यूट्रिशनल फीड फॉर्म्युलेट करतो तेव्हा माझ्या कोंबड्यांसाठी मी चांगल्यात चांगलं फीड कसं फॉर्म्युलेट करू शकेल. मग त्यावेळेला मी कॉस्टवरती खूप जास्त लक्ष देत नाही. म्हणतो नाही माझी कोंबडी जगली पाहिजे, इथला उन्हाळ्यात काय व्यवस्थापन पाहिजे, उन्हाळ्यातला काय न्यूट्रन दिले पाहिजे, हिवाळ्यात काय दिले पाहिजे, त्याच पद्धतीने माझी एम्प्लॉई असतील, प्रत्येक एरियामध्ये मी एक्सेल कसा होईल, माझ्या माणसानं कसं चांगल्यात चांगलं मी जे काही आहे परिस्थिती त्यात काय चांगल्या सुविधा देऊ शकतो, ह्या प्रत्येक वेळेला मी त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतो आणि त्यातनं जे काही आउटकम येईल ते घेण्याची माझी तयारी असते. वडिलांचं शाबासकी, त्यांच्या डोळ्यात समाधान हे कोणत्या टप्प्यावर तुम्हाला दिसलं? 1990 माझे वडील वारले. म्हणजे फार काळ पोल्ट्रीचा माझा सक्सेस बघण्यात ते नव्हते. परंतु एक दिवस ते सोगरसला म्हणजे माझ्या फार्मवरती यायचे रविवार सोमवारी, आणि ते मला म्हटले चल मला जरा तर नवीन शेड बांधलं ना चक्कर मारून आण. ते अपंग असलं त्या गाडीत सुमोत बसवलं बाजूला, असं घेऊन गेलो, असं फिरवलं शेडच्या बाजूने, ते पक्षी बघितले. मग घरी जेवताना मला म्हटले आता मला वाटतं मी मरायला मोकळा झालो. एक म्हणजे तुम्हाला गाडी घेऊन दिली, एक दुसरं म्हणजे माझे सगळे पैसे परत केले. पण तुम्ही ते पैसे किती दिवसात परत केले? 2 वर्षात. अच्छा. नाही नाही नाही, हे नवीन, आधीची सबसिडी दिली होती त्यांनी मला, कर्जमाफी होती अगोदर. पण मग तुम्ही घेतले किती होते पैसे? 2,57,000 घेतले होते, 4 लाख रुपये परत केले 2 वर्षात. हो. बर. आणि मग त्यांना म्हटलं आता आपण पैसे परत झाले, म्हटलं आता पुढचं काय? म्हटलं काय नाही, म्हटलं आता नवीन बाजारात ती इंडिका नावाची गाडी आलेली ती घेऊन ये. मी गेलो, पैसे भरले, ती घेऊन आलो. मग तिच्यावरती आमच्या त्या ड्रायव्हर लोकांनी लिहून आणलं होतं आप्पांची गाडी, हां असं लिहून तिच्यावरती मागच्या बाजूला. म्हटलं काय लिहिलं ते मागं? म्हटलं आप्पांची गाडी. ते म्हटलं नाही परत जा ते त्याच्यावरती लिहा फक्त आप्पांच्या वापरासाठी, असं त्यात टाकून आणा. ते म्हटले आता मी मोकळा झालो, काही अडचण नाही. म्हटलं आता तू तुझ्या पायावरती उभा राहशील. पण या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं कुटुंब म्हणजे पत्नी, बाकी मुलं यांचं म्हणजे मुळामध्ये लग्नानंतर किंवा लग्नाच्या वेळेला हे तुमचे सगळे उद्योग वगैरे बघून कसा सपोर्ट होता, काय भावना होती? एक म्हणजे लग्न, मी शेती करत असल्यामुळे लग्न 1 वर्ष उशिरा झालं, कारण कोणी तयार व्हायचं नाही लग्न करायला. लोक म्हणायचे आमची मुलगी शिकवली, काय शिकवली, 12वी झाली, पण नाही आम्हाला नोकरीवाला पाहिजे. म्हणजे आजही आमच्याकडे हा सोशल इतका मोठा प्रॉब्लेम आहे की घरीची शेती असेल, तो स्थिर स्थावर जरी असेल तरी आज मुली लग्नाला तयार होत नाहीत. कारण शेतकऱ्याला मुलगी म्हणजे आज मी माझ्या बहिणीचा विचार केला तर नाही देणार, कारण अनिश्चितता जास्त आहे. पुढचा प्रश्न काय होता? ना तर मग ते लग्न झालं शेवटी असं म्हणू आपण. तर मग लग्न तुमचं कोणत्या टप्प्यावर, म्हणजे हे 95 साली झालं, पण लग्न आधीच झालं. पण मग म्हणजे जेव्हा तुमचं शेतीत घाट्यात गेली होती तेव्हा लग्न झालं. पण मग त्यावेळेला काय म्हणजे की आता हे सोडून जावं, नोकरी करावी, याच्यासाठी रेटा, आग्रह किंवा मनात भावना? नाही, असं काही नाही आलं कधी. जेव्हा पोल्ट्री टाकली आम्ही त्यानंतर मात्र माझी बायकोला तिलाच समजतो पैसे घरात येत आहेत, दररोज इतके पैसे येत आहेत नाही का. तिला सांगितलं होतं पहिल्यांदा मी की जे काही तू फक्त फार्म बघ आणि जे काही खत आणि जे काही पुठ्ठे बॉक्स वगैरे जे रिकामे असतात हे सगळे पैसे तुझे. तर पहिल्या पैशांना तिने एक 1200 रुपयाची मांडणी घेतली होती, त्याच्यावरती त्या कप बशा वगैरे टांगतात तशा, आणि आता त्याच पैशात तिने मला जॅग्वार घेऊन दिली 1,20,00,000ची. खाटकाचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं? नाही काय नाही, काय त्यात लोक काम करतात, आपल्याला काय चालेल. पण तुम्हाला पोल्ट्रीचा हा व्यवसाय करत असतानाच इतर त्याला आणखीन पॅरलली काही उद्योग करावेत असं वाटलं कधी, किंवा तुमचे आहेत का तसे काही? नाहीत. मी कसं आहे फोकस्ड पोल्ट्रीचंच काम करायचं ठरवलं
आणि मी फोकस आहे, मी पक्ष्यांवरती प्रेम करतो, माझ्या व्यवसायावरती प्रेम करतो. असे बरेचदा लोक यायचेत, आपण व्यवसाय करू, बिल्डरचे असं आहे, याच्यामध्ये प्लॉट इतक्या दिवसात तेवढे होतात, तेवढ्या दिवसात ते होतात. मी म्हटलं नाही, जे काय आहे ते पोल्ट्री आणि मला याच्यातच आनंद वाटतो, ज्यात आनंद वाटतो त्यातच करूया आपण. मला ना जेव्हाही तुम्ही पक्ष्यांवर माझं प्रेम आहे असं म्हणता ना, तेव्हा त्याच्यामध्ये तो जो भाव आहे ना, की म्हणजे प्रेम आहे ते वाढवायच्यात आणि कापायला द्यायच्यात. तर म्हणजे म्हणजे ही भावना जी आहे की प्रेम करायचे कापायला देण्यासाठी, तर ही मला जरा गमतीची वाटते. तिला आम्ही जन्म पण देतो, तिच्या आईबापाला व्यवस्थित खाऊ पण घालतो आणि जन्मही देतो, वाढवतो. गाईचे दूध आपण त्या वासरीला बाजूला करून दूध काढतो आणि ते विकतो बाहेर. त्यावेळेला तीच भावना असते. आपण गाय दूध नाही देत, आपण गाईचं दूध काढतो आणि ते वासरीला तिच्या शेजारी लावून तिला पाना आला की ती वासरीच्या तोंडासमोर बांधतो आणि ते दूध काढतो. शेवटी हा निसर्गात म्हणण्यापेक्षा माणसामध्ये हा एक थोडासा अप्पलपोटेपणा आहे, स्वार्थीपणा माणसाला जन्मजात आहे. नाही म्हणजे खरंच गेल्या 20-25 वर्षामध्येच हे जे काही तुम्ही एक विश्व उभं केलेलं आहे, पण मला कुतूहल आहे आणखीन पुढच्या 10 वर्षांनी तुम्ही कुठं बघताय, म्हणजे या उद्योगालाही आणि त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे कंपनीलाही, पोल्ट्री व्यवसायालाही. हे बघा, आज आम्ही महाराष्ट्राचा जो एकंदरीत पोल्ट्रीचा व्यवसाय आहे, याच्यामध्ये 7 ते 8% आमचा वाटा आहे. तुम्हाला 20% घेऊन जायचं आहे. म्हणजे इंडस्ट्री तर वाढतच राहील. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये समजा एक 4 कोटी पक्षी आज जर समजा दर महिन्याला ग्रो होत असतील, तर आज आम्हाला पहिल्यांदा 40 लाखावरती गेलं पाहिजे. आज आम्ही 30 लाखावरती आहोत आणि पुढच्या 5-10 वर्षात ते 60 लाखावर 6 कोटीवर गेले, तर त्यावेळेला आम्हाला 60 लाखावर गेलं तर आम्ही 10% राहू. त्याच्यामुळं तो मार्केट शेअर जो आहे ना, मार्केट शेअरच्या तुलनेत आम्ही वाढत राहू. आणि एक दिवस असा मी याचं एक स्वप्न आहे की 20% तरी महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये एव्ही ब्रॉयलरचं नाव असलं पाहिजे. तुमच्याकडं तुम्ही सांगताना जे सांगितले, तुमच्याकडं साधारणतः 30 एकर जमीन होती आणि तुमचे वडील पण होते जे 10 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला सबसिडाईज म्हणा किंवा तुमच्या पाठीमागं आर्थिक पाठबळ त्यांनी दिलं. आत्ता मोस्ट ऑफ द तरुण अशा आहेत येणारे की ज्यांना कदाचित ही लक्झरी नाही मिळत. त्यामुळं पण एक कारण असेल, जे इथं प्रश्न पण तुम्हाला विचारला गेला, की ते निराश होतात लगेच थोडंसं जर का फेल्युअर आलं तर. तर अशा लोकांना, अशा तरुणांना तुम्ही काय नेमके ते काय कानमंत्र द्याल की नाही होल्ड करा, किंवा काय सांगाल त्यांना 2-5 गोष्टी? खूपच अवघड प्रश्न आहे. व्यवसाय म्हटला कॅपिटल आला आणि कॅपिटल लूज करण्याची मानसिकता आली. आता व्यवसायात फायदाच होईल असं नाही, म्हणून तर लोक इकडे यायला थोडं टाळाटाळ करतात कुठल्याही व्यवसायात जायला. की सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय, नोकरी, काय नाही मिळालं पण आपलं पोटपाणी व्यवस्थित चालू राहील. तेव्हा व्यवसाय म्हटल्यानंतर कॅपिटलची उभारणी करायलाच लागेल, कॅपिटलशिवाय होणार नाही. पण प्रोडक्शन सेक्टरपेक्षा सर्व्हिस सेक्टर जो आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. प्रोडक्शनच करून पैसे मिळतील हा पहिल्यांदा मानातनं आपण काढून टाकलं पाहिजे. आज माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये आज बाबूरामा नावाचा एक आमचे KR ट्रेडिंग म्हणून आहे, किंवा जेवढे पण हे ट्रेडर आहेत मुंबईमध्ये, हे सगळे UPच्या पर्टिक्युलर 1-2 जिल्ह्यांमधून आलेले आहेत. ही जी मुलं आहेत ही तामिळनाडूमधनं इथं सगुना नावाच्या कंपनीमध्ये सेल्सला होती, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशा पोस्टला होती, ज्यांना 15-20 हजार रुपये पगार होता. ती मुलं आज दिवसाला 100 ते 150 टन दररोजच्या कोंबड्या उचलतात. म्हणजे दररोजचा व्यवसाय किती झाला, 1 ते 1.5 कोटी रुपयाचा. म्हणजे त्यांचा पण 350 कोटीचा व्यवसाय आहे. मग का प्रोडक्शनमध्ये यायला पाहिजे, सगळ्यांनी फार्मच बांधले पाहिजे. आपण जे सगळ्यांपुढं मागापासून प्रोजेक्ट करतायत की बा आपण फार्मिंगच केलं पाहिजे, आपण उत्पादनच केलं पाहिजे, का आपण प्रोजेक्ट करताना असं का करत नाही की आपण पुढे का नाही येत, सर्व्हिस सेक्टरमध्ये का जात नाहीत. आज ते तर गाड्यांवरती का, इथले जेवढे गाड्यांवरती गाड्या भरायला पक्षी टाकायला जे क्लिनर म्हणून होते ना, ते लोक आज मोठे मोठे शेड झालेत, त्यांच्या स्वतः 4-4, 5-5 गाड्या आहेत. तेव्हा मी तर सगळ्या तरुणांना हेच सांगेल की तुम्ही प्रोडक्शनमध्ये पडू नका. प्रोडक्शन करणारे खूप लोक आहेत आज, आणि जे तोट्यात जाऊन पण प्रोडक्शन करतात. तुम्ही हा प्रोड्यूस फार्मपासून तर फोर्कपर्यंत जाताना जे काही मधले टप्पे आहेत, ह्या टप्प्यामध्ये तुम्ही काम करा, सक्सेस 100% येतात. तुम्हाला एक बाजूला पक्षी इकडनं मिळत आहेत, आज उचलायचे, उद्या द्यायचे, उद्या पैसे घ्यायचे. सायकल टाईम ट्रेडिंग आहे, पण मेहनत आहे, त्यात सर्व्हिस द्यायला लागते, रात्र रात्र काम करायला लागतं. ती आपल्या लोकांची मानसिकता नाही. म्हणजे आम्ही जेव्हा नवीन आता एम्प्लॉई घेतलेत, मागे 24 जण घेतले,
म्हणजे इंटरव्ह्यूला 24 जण आले होते, त्यातले 8-10 लोकांना कामाला घेतलं. ते तिसऱ्या दिवशी कामावरून त्यातले की निघून गेले, 2च जण राहिले आणि ते पण 1 महिन्याभराने निघून गेले. मग ज्यांच्याकडनं आम्ही इंटरव्ह्यूला बोलवले होते त्या एजन्सीने सांगितलं, काय तुमच्याकडे रात्री पण काम लावतात. आता कोंबडीचा व्यवसायच असा की ती गाडी संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता रात्री फार्मवर येते, कधी 10 वाजता फार्मवर येते. ती आल्यानंतर कोंबड्या भरून द्यायच्या आहे, तो शेतकरी भरून देतो, लेबर भरून देतात. याने उभं राहून फक्त काय करायचं, नोट करायचं आहे की किती पक्षी गेलेत, काट्याचं वजन करायचे आणि ते लिहायचे आहेत त्याचे. तर ते काम करण्यासुद्धा आज मानसिकता लोकांमध्ये नाही आहेत. तेव्हा मग ह्या व्यवसायात ज्याला कोणाला यायचं असेल, मला वाटतं त्याने प्रोडक्शनपेक्षा ती तयार झाल्यापासून तर ती लोकांना खाईपर्यंत जो काही मधला प्रवास आहे, या प्रवासात कमी भांडवलावर जरी कोणी आला किंवा न भांडवलावर जरी आला तरी तो या व्यवसायात सक्सेसफुल होऊ शकतो. दादासाहेब, मागाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही सुरुवात करायला गेलात ते तुम्ही कोटा बांधत होतात, म्हणजे तुम्हाला ते गाईचा गोठा बांधत होता, तुम्हाला तो बिझनेस करण्याची पण एक संधी होती, पण तुमचा मित्र भेटला व्यंकटेशवाला हॅचरीजमधला आणि त्यानं ते तुमचं बदललं आणि तुम्ही पोल्ट्री फार्म टाकला. पण जर समजा तुम्ही गाईचा गोठा आणि टाकून दुग्ध व्यवसायात आला असता, आज त्याचा पण बिझनेस मोठा आहे, ती चेन मोठी आहे, तर आज तुम्ही कुठं असला असता असं मला वाटतं. माझ्या भागात तेवढं पाणी नाही आहे की जनावरांना वर्षभर पाणी प्यायला मिळेल. मी तो गोठा म्हणजे 2 गाई माझ्या घरच्यासाठी दुधासाठी करत होतो, ते काही विक्रीसाठी वगैरे असं नव्हतं. मला घरी दूध लागेल आमच्या घरच्यासाठी म्हणून 2 गाई. कधी वाटलं नाही की आपण तो बिझनेस करावा? कारण आज दुग्ध व्यवसाय पण महाराष्ट्रात खूप मोठ्या आमच्या भागात तेवढं पाणी नाही आहे, दुसरं चारा वैरण नाही आहे. माझ्या भागामध्ये मान्सूनवरची इकॉनॉमी आहे आणि जानेवारीपासून तर जूनपर्यंत आमच्या गावातली किंवा आमच्या आजूबाजूच्या गावातले लोक फक्त लग्न खाणे एवढाच कार्यक्रम असतो. काय 4-5 महिने काम नसतं काही. म्हणजे माझ्याकडे बरेचसे एम्प्लॉई जे आहेत हे असे पण असतात, त्यांचे आईबाप सांगतात की आता पोराला 4-5 महिने काही काम नाही, तुम्हाला होळीच्या आधी जानेवारी-फेब्रुवारीत आणून घालतात कामाला, म्हणतात पाऊस झाला की याला घेऊन जाईल बरं का. ठीक आहे, पाऊस झाल्यावरती घेऊन जा. 3-3, 4-4 महिने पण असं काम करणारे लोक माझ्याकडे आहेत. कारण तिथली भौगोलिक परिस्थिती तशी नाही आहे, तिथं वैरण नाही, ऊस नाही आणि उन्हाळ्यामध्ये कांदे निघाल्यानंतर पुढे पाणी नसतं. अतिशय दुष्काळी भाग आहे. चांदवड हा अतिशय दुष्काळी भाग आहे. दादासाहेब, साहेब नका म्हणू. व्यावसायिक आयुष्याची सुरुवात करताना तुम्ही पहिली स्क्रिप्ट लिहिलीत आणि तुम्ही बाबांना सांगितलं की माझा पिक्चर पडला म्हणून, पण नंतर शेतीला जोडधंदा असणाऱ्या कुक्कुटपालनाची नवी स्क्रिप्ट तुम्ही लिहायला घेतलीत आणि आता तो सिनेमा ब्लॉकबस्टर आहे. पण तुम्ही त्याच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईवर अजूनही खुश नाही आहात, तुम्हाला आणखीन नव्या स्क्रिप्ट लिहायच्या आहेत. पण आत्तापर्यंतच्या ही तुमची जी स्क्रिप्ट आहे ती महाराष्ट्रातल्या लाखो तरुणींना प्रेरणा देणारी आहे आणि शेतीला जोडधंदा हा कायमच फक्त एक जोडधंदा म्हणून नाही, तर तुमच्या यशाची, तुमच्या व्यवसायाची दिशा बदलून टाकणारा तो असू शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात आणि तुमचा हा सगळा प्रवास तुम्ही आज आम्हाला उलगडून सांगितलात. व्यवसायाची सूत्री काय असू शकते ती सगळ्यांना उलगडून सांगितलीत. आज माझा कट्ट्यावर आल्यात आणि ह्या इतक्या छान गप्पांबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. आणि माझा कट्ट्यावर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.